क्षमा धन्यवाद। तेरा लहू धन्यवाद। पुन्हा कुठे डोळे उघड्या
आसमां तूने बनाया, समंदर की हद ठहराई। आसमां तूने बनाया, समुंदर की हद ठहराई। चरिंद्र परिंद्र पहाड़ दरिया और फूलों से नदी सजाई। चरिंद्र परिंद्र पहाड़ दरिया और फूलों से घटी सजाई। कायनात इतनी सुंदर बनाई, कायनात इतनी सुंदर बनाई। खुद कितना खूबसूरत है यहोवा। मुझे तेरी ज़रूरत है यहोवा, मुझे तेरी ज़रूरत है। प्यार तो करता इतना, प्यार करता इतना, अपने हाथों में खुद मेरी सूरत है यहोवा। मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या पायावर बनू आणि अजून काही गीत गाऊन परमेश्वराला धन्यवाद देऊया. आणि खरोखर गीत गाऊ आपण मेरे जीवन पाय आहे येशू तेरे. हालेलुया. आणि खरोखर असं मी म्हणणार नाही कोणाला ते नाचा, पण ज्यावेळेस पवित्र आत्मा म्हणतो ना त्याचं आपण ॲटोमॅटिकली नाचतो. कोणी म्हणून म्हणून आपण आनंदाने त्याची स्तुती आराधना करूया. आपण गीत चालू असताना टाळ वाजूया आपण, है ना. परमेश्वराला धन्यवाद देऊया आपण. मैंने जीवन पाया यीशु तेरे कदमों में, मैंने शांति पाई यीशु तेरे हुजूरी में। मैंने जीवन पाया यीशु तेरे कदमों में, मैंने शांति पाई यीशु तेरे हुजूरी में।
जीवनामध्ये तो परमेश्वर आमचे सामर्थ्य आहे. हालेलुया. तो आमची ताकद आहे, तो आमचा भरोसा आहे, तो आमची आशा आहे आणि तो आमचं सर्वस्व आहे. हालेलुया. हालेलुया. का नाही तर देवाची आराधना आपण करू, देवाला गौरव महिमा प्रशंसा आणि सर्व स्तुती देऊ, कारण तो चांगला आहे, त्याची दया आमच्यावर सर्वकाळ आहे. आमेन. जब मैं कमजोर होई हे सामर, जब मैं निर्धन होई हे अनंत धन, जब मैं कमजोर होई हे सामर, जब मैं निर्धन होई हे अनंत धन, पुन्हा गाऊंगा मैं इसका गुणगान, पुन्हा गाऊंगा मैं इसका गुणगान, दिलवर डाल हो गया सुबह मैंने जीवन पाया है, तेरे कदमों में मैंने शांति पाई है, मैंने जीवन पाया है, मैंने शांति पाई है, यीशु तेरे कदमों में, यीशु तेरे हुजूरी में, यीशु तेरे कदमों में, यीशु तेरे हुजूरी में, हे 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 हे, हो ला 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 जोरदार टाळी वाजवा येशूसाठी. Praise the Lord. हालेलुया. आणि खरोखर अजून गीत गाऊन परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि त्याची आराधना आपण प्रत्येक संधी केली पाहिजे आणि आनंदित करा. आराधना करताना आपण गीत गाऊ, येशू तेरा नाम जिंदगी, येशू तेरा नाम बंदगी. प्रेज द लॉर्ड. टाळी वाजवा सर्वजण. यीशु तेरा नाम
मेरी सांसों में यीशु तेरी सांसें, मेरे होठों पे यीशु तेरी बातें। मेरी सांसों में यीशु तेरी सांसें, मेरे होठों पे यीशु तेरी बातें। मेरी सांसों में यीशु तेरी सांसें, मेरे होठों पे यीशु तेरी बातें। तेरा नाम ही मुझको जीवन देता, तेरा नाम ही मुझको सामर्थ देता। तेरा नाम, तेरा नाम, तेरा नाम, तेरा नाम, यीशु तेरा नाम जिंदगी, यीशु तेरा नाम बंदगी, यीशु तेरा नाम जिंदगी, यीशु तेरा नाम बंदगी, यीशु तेरा नाम जिंदगी, यीशु तेरा नाम बंदगी। हालेलुया। त्यामुळे आपण नाश्ता केल्यासारखं आपण हात उंचावर करतो, हात आले पाहिजे आपल्या यशासाठी. जीवन की ज्योति तू है, जीवन की रोटी तू, मेरा सहारा तू है, मेरा किनारा तू। जीवन की ज्योति तू है, जीवन की रोटी तू, मेरा सहारा तू है, मेरा किनारा तू। जीवन की ज्योति तू है, जीवन की रोटी तू, मेरा सहारा तू है, मेरा किनारा तू। तेरे नाम का सजदा मैं हर पल करता, तेरे नाम को ऊंचा मैं हर पल रखता। तेरा नाम, तेरा नाम, तेरा नाम, तेरा नाम, यीशु तेरा नाम जिंदगी, यीशु तेरा नाम बंदगी, यीशु तेरा नाम जिंदगी, यीशु तेरा नाम बंदगी। मैं सुबह लेना, मैं शाम को लेना, मैं सुबह लेना, मैं शाम को लेना। तेरा नाम, तेरा नाम, तेरा नाम, यीशु तेरा नाम जिंदगी, यीशु तेरा नाम बंदगी, यीशु तेरा नाम जिंदगी, यीशु तेरा नाम बंदगी, यीशु तेरा नाम जिंदगी, यीशु तेरा नाम बंदगी। डोळे बंद करो आपण आपले। यीशु तेरा नाम जिंदगी, यीशु तेरा नाम बंदगी, यीशु तेरा नाम जिंदगी,
उपस्थितीचा देवा धन्यवाद. प्रत्येकजण बघूया आज परमेश्वराची उपस्थिती आहे. आपण प्रत्येकजण देवाला धन्यवाद द्या. आज परमेश्वराच्या मंदिरात तुम्ही आहात. परमेश्वरची दया करून तुमच्या परमेश्वर प्रेम तुमच्यावर आहे. म्हणून तुम्ही आणि मी आज परमेश्वराच्या मंदिरात आपण त्याला धन्यवाद देऊया या वेळेबद्दल, या दिवसाबद्दल, केलेल्या उपकाराबद्दल, येस. सर्व गोष्टींबद्दल आपण धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. प्रत्येकजण शांत राहा. परमेश्वराची उपस्थिती, प्रत्येकाचं लक्ष आपण परमेश्वराच्या हातात देऊ. God
तुझी दया तुझी करुणा माझ्यावर सर्व काही सर्व काही हालेलुया 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 करुणेबद्दल केलेल्या सर्व गोष्टीबद्दल तुला धन्यवाद तुझे आभार तुझे उपकार मानतो आमच्यामध्ये तू उपस्थित आहे याचा सर्व गौरव पिते आम्ही तुला देतो देवा आराधनेचा स्तुतीचा महिमा आणि गौरव तुझ्या नावाला आहे पिते कारण खरोखर वाचनात दिला आम्ही भस्म झालो नाही ही केवळ तुझी दया आहे तुझ्या करुणेत खंड पडत नाही तर तुझी दया रोज सकाळी नवी होते रोज सकाळी नवी होते आणि ही नवीन दया आम्हाला हे दाखवते की आम्हाला त्या दयेने या पृथ्वीवरती जिवंत ठेवलेलं आहे आज आम्ही जिवंत आहोत त्या देवाची दया आमच्यावर आहे प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो तुझे आभार मानतो तुझ्या उपस्थितीबद्दल धन्यवाद होणाऱ्या प्रभू आराधना ब्लेस केली याचा गौरव करतो तुला होणाऱ्या साक्ष वचन दानार्पण शेवट प्रार्थना जे काही होईल येशूच्या नावाने आशीर्वादित कर आणि त्याच्याद्वारे तुझं गौरव दे मान सन्मान आणि गौरव किती आहे तुझ्या नावाला दे येशूच्या पवित्र गोड नावाने ही प्रार्थना मागतो स्वर्गातील विद्यार्थी आहे सर्व मिळून म्हणे वेळ आहे साक्षीची काही काही विचार आपल्या साक्षी प्रेज द लॉर्ड हालेलुया आवाज येत नाही प्रेज द लॉर्ड हालेलुया आज किती जण आनंदित आहेत आपण सर्व आनंदित आहोत जोरदार टाळ्या वाजवूया आपण प्रेज द लॉर्ड हा जो समय आहे तो आहे साक्षांचा समय सुंदरशा आराधनेबद्दल देवाला धन्यवाद देऊया खरोखर ज्यावेळेस आराधना होते त्यावेळेस स्वतः आराधनेमध्ये परमेश्वर आमच्यामध्ये उतरून येतो आणि आज आमच्यामध्ये देवाची उपस्थिती आहे यासाठी आपण देवाला धन्यवाद देऊया आणि पटकन या वेळ न घालवता ही साक्ष आपण देवाच्या गौरवासाठी देत आहोत देवाने आमच्या जीवनामध्ये काय चमत्कार केले देवाने आमच्या जीवनामध्ये अद्भुत असं कार्य केलेलं आहे आमच्या समस्या सोडवल्या आमचे सर्व प्रॉब्लेम सोडवले आजारातून आम्हाला देवाने बाहेर काढलं बंधनातून सोडवलं अशा भरपूर साक्ष आहेत तर पटकन या आणि आपण साक्ष देऊन देवाचा गौरव करूया नाव सांगा आणि साक्षी सांगा माझं नाव नंदा वाघमारे सोमवारी काय झालं औषध आणा गेले वाघमारे MS मध्ये त्यांना खूप असा एखादी घाम फुटला सगळ्या लागल्या त्यांना माहिती नव्हतं त्यांची शुगर वाढलेली 300 झाला 300च्या पुढे गेला होता आणि शुगर पण 200च्या पुढे गेली होती तर मग तिथं ताबडतोब डॉक्टरने तपासलं त्यांना सांगितलं की तुम्हाला ब्लड प्रेशर वाढलेलं आहे शुगर पण वाढलेली ताबडतोब त्यांना ॲडमिट करून घेतलं दोन्ही पण आता 2 इंजेक्शन घेतले आणि 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत त्यांना बसवून ठेवले नंतर ते म्हणले की मी औषधं खाल्लेले 2-3 दिवसापासून त्याच्यामुळे त्यांना शुगर आणि ब्लड प्रेशर जाण्याची शक्यता होते 2 दिवस खूप त्रास होत होता त्यांना समोर सर्व देवाने त्यांचा ताबा घेतला सर्व काय व्यवस्थित झालं आणि सर्व गौरव मी देवाला त्यांची तब्येत अचानक खराब झाली त्यांची BP आणि शुगर वाढली आणि खरोखर ते सांगतात की देवापणे त्यांना पूर्ण आरोग्य दिलं आणि आता ते व्यवस्थित आहेत आणि सर्व गौरव प्रभू येशूला असो म्हणून या साक्षीबद्दल पुन्हा आपण टाळ्या वाजवू आणि देवाचं गौरव करूया
पटकन या साक्षीसाठी. यानंतर ज्याची साक्ष असेल तयार राहा, या ठिकाणी या. Praise the Lord. मला काही देत नाही, बोलता येत नाही. पहिल्यांदा बोलते. काय झालं? नाव सांगा तुमचं. माझं नाव दुर्गा अहिमद आहे. माझ्या पायाचं ऑपरेशन झालं, लिगामेंट तुटलं होतं आणि खूप ऑपरेशन झालं आणि खूप त्रास होत होता. पाय हलवायचं पण नव्हतं सांगितलं आणि खूप सूज आली होती, खूप दुखत होतं. सिस्टर आल्या, ह्या सिस्टर आल्या आणि त्यांना मी सांगितलं खूप दुखतंय, तर खूप सूज पण आली, खूप आग आली होती. त्यांनी दोघांनी प्रे केलं आणि सूज पण थांबली, आग पण थांबली. मग त्याच्यासाठी मी देवाला धन्यवाद देते आणि देवाला म्हणलं की माझ्या पायाचे म्हणजे सगळं चांगलं होतं, मला चालायला येऊ दे. मी माझ्या स्वतः पायाने तुझ्या दारात येते आणि तुझं गौरव करते आणि तुझा धन्यवाद देणार आहे. मी देवाला मला काही तरी चुकलं असेल तर माफ करा, मला काही म्हणजे एवढं येत नाही. धन्यवाद. देवाच्या नावाला धन्यवाद देते. प्रभू खूप महान आहे, खूप सुंदर आहे. कारण की हे माझं जीवन जे आहे ते परमेश्वराने दिलेलं आहे. कारण की मी सुद्धा अशी मेलेली होते. मला प्रभूंनी, सिस्टर पार्कांनी, आज माझा जन्म नवीन आहे. फक्त सिस्टर पार्क आणि प्रभू येशूराजा यांच्यामुळे मी आज जिवंत आहे. आणि ही माझी भाऊजाई आहे. तिची जानेवारी महिन्यामध्ये फरशी पुसताना पडली, तर तिच्या गुडघ्याची नस तुटली होती. डॉक्टरने तिला जवळजवळ वर्षभर नाही चालणार असं सांगितलं होतं. पण प्रभू डॉक्टरांचा डॉक्टर आहे. Praise the Lord. आम्ही तिला 2 महिन्यात बरं केलं. 70,000 रुपयाची गरज होती ऑपरेशनसाठी. त्यांच्याकडे 700 रुपये सुद्धा नव्हते त्यावेळेस पडले ते. पण प्रभूने सर्व त्याच्या भांडवलातनं करून तिचं ऑपरेशन सुंदरपणे केलं आणि तिला चालायला लावलं. त्यामुळे देवाला सर्व गौरव मी परमेश्वराला देते. Praise the Lord. साक्षीबद्दल जोरदार टाळ्या वाजवूया. खरोखर अशक्य गोष्ट शक्य करणारा परमेश्वर आहे. अचानकपणे काही कारण नव्हतं, परंतु फरशीवरून त्यांचा पाय घसरला फरशी पुसत असताना आणि त्यांच्या गुडघ्यामध्ये त्यांचं जे लिगामेंट आहे, त्यांची जी नस आहे त्या ठिकाणी ती तुटली आणि डॉक्टर म्हटले की आता ऑपरेशन जरी करायचं तरी त्यासाठी खर्च भरपूर आहे आणि ऑपरेशन केल्याच्या नंतर पण ते चालतील का नाही याची गॅरंटी नव्हती. डॉक्टरने त्यांना पूर्ण बेड रेस्ट सांगितला होता आणि खरोखर ज्यावेळेस त्यांनी विश्वासाने प्रार्थना केली, पास्टरांना देखील विनंती केली, पास्टरांनी प्रार्थना केली. आपल्यामध्ये सुनीता आरमूर आहेत, त्यांनी देखील सिस्टरने प्रार्थना केली आणि खरोखर देवाने आमच्या सर्वांच्या प्रार्थना ऐकल्या आणि त्यांनी शब्द दिला होता की ज्यावेळेस मी स्वतः पायाने चर्चमध्ये आपल्या मंदिरामध्ये चालत येईल त्यावेळेस मी स्वतः साक्ष देईन. आणि खरोखर देवबापाने त्यांना 2 महिन्यामध्ये पूर्ण आरोग्य दिलं आणि स्वतःहून येऊन त्यांनी साक्ष दिलेले. म्हणून या सर्व साक्षीसाठी आपण देवाला धन्यवाद देऊया आणि जोरदार टाळ्या वाजवूया. माझं नाव सिंधू नितीन काळे, मी बरमताला राहणार आहे. तर माझ्या दिराची आमच्या भांडणं झाले तर आम्ही बोलत नव्हतो. तर त्या दिराच्या नात्याला जर असा आजार होता तर त्याचं डायरेक्ट त्याचं एक फेफूस आहे ना, ते फेफूस ऑपरेशन होतं. तर देवाच्या नावाला धन्यवाद देते. मी माझ्या नवऱ्याने अशी प्रार्थना केली, ते लेकरू तिथं दवाखान्यात आहे पुण्याला ॲडमिट, तर त्याचं ऑपरेशन झालं. तेव्हा त्याचं ऑपरेशन होऊ दे, त्याला आरोग्य दे, त्याला जीवन मिळून दे. त्याला जीवन मिळालं आहे, त्याला त्याचं ऑपरेशन झालं आणि त्याचा अर्धा फेफूस आहे, त्याचा डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन करून काढून टाकितलं. त्यासाठी आम्ही रडून प्रार्थना केली. ते माझे दीर पण आहे की त्यांना पण विश्वास आहे, ते पण चर्चला जातात, ते पुण्याला चर्चला जातात, ते शिरूरला राहायला आहे. मी देखील असं एवढी मला काही एवढं बोलता येत नाही हे होतं, पण मी पण देते साक्षी. असा आशीर्वाद देवाने केला चमत्कार त्याच्या जीवनाचा. त्या लेकराचा अर्ध फेफूस काढून सुद्धा काल 8 वाजता ऑपरेशन झालं. त्याने 3 वाजता देखील आईला म्हणलं मला जेवण दे. त्यासाठी मी देवाला लाखो करोडो धन्यवाद देते. या साक्षीबद्दल जोरदार टाळ्या वाजवूया. खरोखर आज बहिणीने जी साक्ष दिली त्या लेकरासाठी त्यांनी
जे फुफ्फुस त्यांचं कार्य करत नव्हतं आणि खरोखर देवाच्या गौरवाने खरोखर परमेश्वराने त्यांच्या जीवनात चमत्कार केला आणि त्या बहिणीच्या विश्वासाने आज ते लेकरू बरं आहे आणि व्यवस्थित आहे. म्हणून सर्व गौरव प्रभू येशूला देऊया आणि देवाचे आभार मानूया. पुन्हा टाळ्या वाजून आपण साक्षीसाठी देवाचे आभार मानूया. बरं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी दिवाल बोलते. आम्ही देवाला आभार मानते, देवाला धन्यवाद देते. देवाने सगळे बंधन तोडलेले आहेत असे तुम्हाला माहिती. सगळे मार्ग मोकळे केले आमचे. जे सैतानी बंधन होते ते सुद्धा देवाने मोकळे केले. आम्हाला सगळ्या वर्षातून सुटका दिली. देवाला धन्यवाद देते. देव खरंच खूप महान आहे. आणि आता 16 तारखेची म्हणजे 15 तारखेची गोष्ट आहे. माझ्या नातीचं ॲडमिशन होतं म्हणजे फर्स्टला. तशी ती नर्सरीमध्ये होती आणि 16 तारखेला ॲडमिशन करायचं होतं. अचानकच माझी सून गावाला गेलेली होती आणि मी काही मेसेज बघितलेलं नव्हतं आणि 20,000 रुपये भरायचे होते. म्हटलं देवा आता काय करावं. किराण्यावाल्याचे माझ्याकडं पैसे ठेवलेले होते आणि रात्रीची वेळ होती. तिने मला फोन केला. म्हटलं आता कसं करायचं. आणि मग मी माझे किराण्याचे पैसे पर्समधून काढले, चेक केले. म्हटलं देवा तुझे आता किती निघत आहे काय नाही ते तुझ्यावर मी सगळं टाकून दिलं. तर प्रियानं खरंच मी मोजले पैसे तेव्हा ते 14,000 रुपये माझे किराण्याचे पर्समधून पैसे निघाले. ATM मध्ये गेले तर ATM मधून सुद्धा पैसे निघत नव्हते. मग आता काय करावं काय नाही. मग मी माझ्या एका मैत्रिणीला फोन केला. तिला म्हणलं मला 6,000 रुपयाची गरज आहे आणि तुम्हाला 6,000 रुपये दे. तर ती लगेच म्हणली हो मी देते पण सकाळी देईन. म्हणलं चालेल. म्हणलं शाळेत 9 वाजता जायचं आहे तर तो 8 वाजता दे. तर तिने ते 8 वाजता 6,000 रुपये दिले. असं देवाने लगेच कार्य केलं. म्हणजे कुठंच अडचण येऊ दिली नाही. देवाच्या नावाला मी धन्यवाद देते. देव खरंच खूप महान आहे. आणि ह्या रीतीने कॉन्व्हेंट शाळेत माझ्या मुलीचं नातीचं ॲडमिशन झालं फर्स्टला. देव खरंच महान आहे. त्याने आम्हाला निवडलं आहे. प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक टेन्शन ते आपल्या अंगावर घेतं. देवा तुला धन्यवाद देते. देवाच्या नावाचं गौरव, देवाला मान सन्मान देते. खरोखर त्यांना जी पैशाची गरज होती प्रभू येशूने ती गरज देखील पूर्ण केली. त्यांच्या नातीसाठी ॲडमिशनची गरज होती. ती ॲडमिशन देखील त्याला मिळालं. खरोखर आमच्यासाठी जरी अशक्य असेल तर परंतु परमेश्वरासाठी अशक्य असं काही नाही. आणि जो कोणी त्याच्याकडे विश्वासाने मागतो परमेश्वर त्याला निश्चितच देतो. आज त्यांची देखील गरज सर्व पूर्ण केली. त्या लेकराला ॲडमिशन देखील मिळालं. यासाठी सर्व गौरव प्रभू येशूला देऊया. शेवटची साक्षी असेल. लवकर या, पटकन या साक्षीसाठी कारण वचन आपल्याला ऐकायचं आहे. नाही आहे का साक्ष. ठीक आहे. आपण पुढच्या येणाऱ्या शुक्रवारसाठी आणि येणाऱ्या रविवारसाठी तयार राहूया. साक्षीसाठी आता झालेल्या सर्व साक्षांबद्दल पुन्हा जोरदार टाळ्या वाजवूया आणि धन्यवाद देऊ. या पुढचं समय ठीक आहे. आपण प्रार्थना करूया. डोळे बंद करू आपण. आमच्या स्वर्गीय श्रीमंत देव बाप्पा प्रभू येशूच्या नावामध्ये या समय प्रभू येशू आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. आम्ही तुझे आभार तुझे उपकार मानतो. सर्व आराधनेबद्दल तुला धन्यवाद देतो. आज सर्व साक्षाबद्दल तुझे आभार मानतो. ज्या ज्या लोकांनी जे साक्ष आज तुझ्या मंदिरामध्ये येऊन सांगितलेले आहे निश्चित तू ऐकलेले आहे. आणि खरोखर जो कोणी साक्ष देतो निश्चित तू त्याला आशीर्वादित करतोस. आज शिवदादेव बाप्पा प्रभू येशू खरोखर या सर्वांना तू आशीर्वादित कर. आणि आम्ही प्रार्थना करतो जे वचन आज खरोखर आमच्या प्रत्येकासाठी तुझे सेवक घेऊन येत आहेत त्यांच्या ओठाकंठाला जिभेला तू स्पर्श कर. परमेश्वर देव बाप्पा मूळ जरी त्यांचा आहे परंतु शब्द तुझे असू दे. जो मांडा आज स्वर्गीय मांडा तो आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहेस प्रभू. यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. ते वचन तो मांडा आम्ही स्वीकारण्यास तो आम्हाला सहाय्य आणि मदत कर. त्यासाठी आमचे आत्मिक नेत्र तू खोल. आमचे आत्मिक अंतकरण तू खोल परमेश्वर देव बाप्पा. आणि तुझे वचन आम्ही स्वीकारावं यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. सर्व गौरव सर्व महिमा केवळ प्रभू येशू तुझ्या आणि तुझ्याच नावावर दे. येशूच्या नावात केली प्रार्थना म्हणून पित्या तू ऐक. आमेन. या पुढचा समय पास्टरांच्या हातामध्ये देऊया. जोरदार टाळ्या वाजवा आपण देण्यासाठी.
Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. फिर एक बार आज की सुबह प्रभु यीशु मसीह को धन्यवाद देते हैं। पुन्हा एकदा आजच्या सकाळी प्रभू येशूला आम्ही धन्यवाद देतो. कितनी आशीष की बात है कि आज हम प्रभु यीशु मसीह के हुजूरी में, प्रभु यीशु मसीह की उपस्थिति में, उसके भवन में पाए जाते हैं। किती आशीर्वादाची गोष्ट आहे, देवाच्या उपस्थितीमध्ये त्याच्या मंदिरामध्ये आम्ही येतो. कितने लोग आज आशीषित है? किती लोक आज आशीर्वादित आहेत. हम बहुत जल्द इस धूप की वजह से आराधना थोड़ा समय से पहले खत्म कर रहे हैं। आणि या उन्हामुळं आम्ही जी आमची भक्ती आहे वेळेमध्ये संपवत आहोत. आप सब लोगों को मिलकर देखकर बहुत खुशी हो रही है। आणि तुमच्या सर्वांना पाहून भेटून खूप आनंद पण होत आहे. क्या परमेश्वर भला है? परमेश्वर चांगला आहे का? कोई सवाल है? काय प्रश्न आहे का? जोर से ताली बजाए। जोरात काय वाजवा. गॉड इज गुड परमेश्वर चांगला आहे ऑल द टाइम, सर्व वेळेस मध्ये. और ऑल द टाइम गॉड इज गुड। आणि सर्व वेळ परमेश्वरासाठी चांगले आहे. ऑल द टाइम गॉड इज गुड। सर्व वेळी परमेश्वर चांगला आहे. सचमुच कितनी आशीष की बात है कि प्रभु की उपस्थिति हमारे बीच में है। खरोखर किती आशीर्वादाची गोष्ट आहे की देवाची समक्षता आमच्यामध्ये आहे. आइए हम परमेश्वर के वचन की ओर जाएं। या आम्ही देवाच्या वचनाकडे जाऊया. सारी गवाह के लिए, आराधना के लिए हम परमेश्वर को धन्यवाद दें। आणि सर्व साक्षींसाठी, आराधनेसाठी आम्ही देवाला धन्यवाद देतो. गए दिनों में हम एक भविष्यवाणी को देख रहे हैं, आणि गेल्या दिवसामध्ये एक भविष्यवाणी आम्ही पाहत आहोत. और वो जो भविष्यवाणी है कि यीशु मसीह ने अंत के दिनों के बारे में कही। आणि भविष्यवाणी तीच आहे की येशू ख्रिस्त शेवटच्या दिवसांबद्दल आम्हाला सांगत आहे. उसने चेलों से कहा त्यांनी शिष्यांना म्हटलं कि अंत के दिनों में ऐसा होगा, शेवटच्या दिवसांमध्ये असं होईल. नोहा के दिनों के समान सारी घटनाएं होगी। नोहाच्या वेळेत जशा घटना घडल्या तशाच आत्ताच्या वेळेला घटना होणार. लूट के समान सदोम और गमोरा शहरों में जैसा हो रहा था वैसा होगा। आणि लोटाच्या वेळेत सदम गोमोरा शहरामध्ये जसं घडत होतं तसं आता पण होईल. और मैं आपको बताना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो. एग्जैक्टली आणि बरोबर तसंच इन दिनों में हो रहा है। ह्या दिवसामध्ये होत आहे. परमेश्वर जिस तरह से उसने कहा, परमेश्वराने जशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे उसी तरह से ये दिन आ रहे हैं। आणि तशाच प्रकारचे हे दिवस येत आहे. आप और हम अंत के दिनों में कुछ समय नजदीक है कि बहुत जल्द इस दुनिया का आणि अंत होने तुम्ही जा आणि रहा है। मी एकदम शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आणि काही वेळ राहिलेला आहे की या जगाचा शेवट होणार मैं आहे. बार बार आपको बताता मी हूं, वारंवार तुम्हाला सांगत असतो. हम जिस तरह से अगर कोई गांव में, कोई शहर में, कोई सिटी में जा रहे हैं, आणि आम्ही कुठल्या पण गावामध्ये, शहरामध्ये, एखाद्या ठिकाणी जात आहोत तो उस जाने से पहले वहां पर माइलस्टोन होते हैं। तर जाण्याच्या अगोदर तिथं माइलस्टोन दगडी पाटी असते. जो माइलस्टोन अंतराचे दगड, म्हणजे ते किलोमीटर अंतराची पाटी असते. जो माइलस्टोन कहा जाता है, माइलस्टोन म्हटलेलं असतं. उससे हमको पता चलता है कि पुणे यहाँ से इतना किलोमीटर। मग तिथून आम्हाला समज राहतं की इथून पुन्हा इतक्या अंतरावर आहे. शुरू से पुणे इतना 50 किलोमीटर, आणि शिरूर पासून पुन्हा 50 किलोमीटरचा. वहां से फिर रांजणगांव और से पुणे इतने किलोमीटर। मग तिथून रांजणगावला गेल्यानंतर रांजणगाव मधून आम्हाला कळतं पुन्हा इतके किलोमीटरच्या अंतरावर आहे. वाघोली से पुणे इतना किलोमीटर। तिथून वाघोलीवरून पुन्हा इतक्या अंतरावर आहे. ये जो गांव के नाम पता है, एग्जाम्पल के, आणि हे जे मी गावाचे नाव सांगितले उदाहरणासाठी सांगितले. हम लगभग वाघोली के पास पहुंच चुके हैं। आणि पाहायला गेलं तर आम्ही वाघोली पर्यंत पोहोचलेलो आहोत. अब पुणे आने वाला है। आता पुन्हा लवकर येणार आहे. इसका मतलब क्या? याचा अर्थ काय? ये दुनिया का जो स्टार्ट, शुरुआत हो चुकी थी, अंत अब बहुत नजदीक है। ही जगाची जी सुरुवात झाली होती या जगाचा शेवट आता खूप जवळ आलेला आहे. कुछ भविष्यवाणियां बाकी है जो पूरी होंगी, आणि काही थोडक्या भविष्यवाण्या राहिलेल्या आहेत ज्या पूर्ण होणार आहे. उनको खत्म होते ही परमेश्वर का आना होगा। आणि त्या संपताच देवाचं येणं होईल. इसलिए अपने आप को तैयार करो। म्हणून स्वतःला तुम्ही तयार करा. हम भी उसमें आते हैं, हमसे भी गलतियां होती आणि हैं। आम्ही पण त्याच्यामध्ये येतो. आमच्याकडे पण चुका होतात. ऐसा नहीं कि हम परफेक्ट है, असं नाहीये की आम्ही परिपूर्ण आहोत. हमसे गलतियां होती हैं। आमच्याकडून चुका होतात. हम भी कभी कभी परमेश्वर के विरोध में पाप कर जाते हैं। कधी कधी आमच्याकडून पण देवाच्या विरोधामध्ये पाप होतं, घडतं.
लेकिन हमें हर समय पश्चाताप के साथ तैयार होना है। परंतु प्रत्येक वेळेला आम्हाला पश्चाताप करून तयार राहायचं आहे. जैसे ही पाप हो जाता है, जसं आमच्याकडून पाप होतं, पहले तो हमको पाप नहीं करना है, सर्व सुरुवातीची पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला पाप करायचं नाही. लेकिन अनजाने में कोई बातें हो जाती जर आज्ञेने चुकून जर काही गोष्टी तो होतात हमको पश्चाताप करना है तर आम्हाला पश्चाताप और करायचा उस आहे पापों से तौबा करना है। आणि त्या पापांपासून आम्हाला मन फिरवायचं आहे. और जैसे हम पश्चाताप आणि करेंगे, जसं आम्ही पश्चाताप करू हमारे पाप यीशु के लहू से साफ हो जाए। हे आमचे पाप येशूच्या रक्ताद्वारे स्वच्छ शुद्ध होतात. अब हम उन भविष्यवाणी की ओर आए। आता आम्ही भविष्यवाणीकडे येऊया. बाइबल हमें बताती है, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं यीशु ने कहा कि उस समय नोहा के दिनों के समान और लूत के दिनों के समान होगा। आणि देवाने सांगितलं की शेवटच्या काळाला जसं नोहाच्या वेळेला घडलं, लोटाच्या वेळेला घडलं, तसंच आज घडेल. अब क्या हुआ था नूह के समय? आता काय झालं होतं लोटाच्या वेळेला? बाइबल हमें बताती कि पाप इतना बढ़ चुका पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की पाप इतकं वाढलं होतं और उस पाप का जो सीमा है, मर्यादा है, उससे भी बढ़कर पाप हो चुका। आणि जी पापाची जी मर्यादा असते त्या पापाची मर्यादा ओलांडली होती. और उस समय परमेश्वर ने स्वर्ग से जल प्रलय ने बारिश को भेजकर पृथ्वी का नाश कर दिया। आणि त्या वेळेला नोहाच्या वेळेला देवाने पृथ्वीवर जल प्रलय पाठवून पाण्याद्वारे पृथ्वीचा नाश केला. आकाश के झरोखे खुल गए, आकाशाचे जे झरे आहेत ते उघडले. आकाश के झरोखे खुल गए और जमीन के नीचे के जो जलाशय वो भी खुल गए। आणि आकाशाचे जलाशय फुटले आणि खालच्या पृथ्वीचे पण जलाशय हे उघडले गेले. दोनों ओर से पानी, व दोन्ही बाजूने पाणी, पूरी पृथ्वी पानी में थी। सर्व पृथ्वी ही पाण्यामध्ये होती. पूरे लोगों का नूह के समय में जल प्रलय से नाश कर दिया। आणि नोहाच्या वेळेला सर्व जे मानव जातीचा जलप्रलयाद्वारे नाश झाला. आपको पता है उस समय कितनी लोक संख्या होगी? आणि तुम्हाला माहित आहे की त्यावेळेला किती लोकसंख्या असेल? क्या आप विचार कर सकते हैं, सोच सकते हैं? तुम्ही कधी विचार करू शकता, विचार करून सांगू शकता का? नूह के समय लगभग आज के समान इतनी आबादी थी। आणि नोहाच्या वेळेला आताची जगाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी नोहाच्या वेळेला लोकसंख्या लगभग 9 से 8 करोड़ 9 से 8 करोड़ 9 ते 8 करोड इतनी आबादी आज है और वहां पर उस समय भी थी। आणि आताची जी लोकसंख्या आता पण आहे त्यावेळेला तेव्हा पण होती. क्षमा कीजिए, 900 से 800 करोड़ म्हणजे 900 ते 800 करोड इतनी आबादी उस समय भी थी आणि एवढी लोकसंख्या त्यावेळेला पण होती और आज भी है। आणि आज पण आहे. परमेश्वर के लिए कोई चीज असंभव नहीं है। देवासाठी कुठली गोष्ट अशक्य जो नाही. बना सकता है जो बनवू शकतो वो मिटा भी सकता है। आणि तो संपू पण शकतो. अगर उस समय जल प्रलय से इतनी लोगों को मार दिया, त्यावेळेला जलप्रलयाने एवढ्या मोठ्या लोकांना त्याने मारलं, आज भी कुछ भी हो सकता है। आज पण काही होऊ शकतं. लेकिन परमेश्वर ने नूह से वायदा किया था, परंतु देवाने नोहाला वचन दिलं होतं, फिर एक बार मैं जल प्रलय से इस सृष्टि को नाश नहीं करूंगा। पुन्हा एकदा मी जलप्रलयाद्वारे पृथ्वीचा नाश करणार नाही. बाद में हम देखते परमेश्वर ने और एक भविष्यवाणी यीशु ने बताई आणि मग नंतर आम्ही पाहतो की आणखी भविष्यवाणी देवाने सांगितली और वो थी लूत के समान। आणि ती होती लोटाच्या वेळेला. किस तरह से सदम और अमोरा इन शहरों को प्रभु ने आग से भस्म कर आणि दिया। कशा प्रकारे सदम गमोरा या शहराला आग्नेद्वारे परमेश्वराने त्यांचा नाश केला और देखा देख सब लोग आग से खत्म हो आणि गए। पाहता पाहता सर्व जो मानव जात आहे, लोक आहे, अग्नीद्वारे सर्व मरून गेले. स्वर्ग से अंगार गिरी स्वर्गातून त्याने अग्नी पडला और हम जानते किस तरह से आग और गंधरस से इस पृथ्वी का उन शहरों का नाश आणि आम्ही किया। पाहतो अग्नीद्वारे गंधरसाद्वारे सरोवराद्वारे कशा प्रकारे त्या शहरांचा नाश झाला. अब इन शहरों में इन समय में क्या हो रहा था, इन बातों को हम देखें, आता ह्या शहरांमध्ये त्या वेळेला काय होत होतं, काय घडत होतं ते आम्ही पाहणार आहोत. क्योंकि प्रभु कहते हैं, परमेश्वर ने कहा कि उन समय में ऐसा हो रहा था, तो इस समय में जब ऐसा होगा तो इस पृथ्वी का नाश नजदीक आ आणि चुका है। परमेश्वराने सांगितलं त्यावेळेला पण असं झालं होतं आणि त्यावेळेस आता पण असं जर घडत आहे झालं तर समजून घ्या की पृथ्वीचा शेवट जवळ आलेला. लूका रचित 17 अध्याय लोक वर्तमान 17 अध्याय 27 और 28 वचन। 27 आणि 28 वचन. लूका रचित लोक समाचार 17 और 18 पद, 27 और 28 पद, क्षमा कीजिए, 27 28। नोहा तारवात गेला आणि जल प्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला.
त्या दिवसापर्यंत लोक खात पित होते, लग्न करीत होते व लग्न करून देत होते. तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले त्याप्रमाणे होईल. म्हणजे ते लोक खात पित होते, विकत घेत होते, विकित होते, लागवड करीत होते, घरे बांधित होते. ओके, अब यहाँ पर हम नूह के समय की कुछ बातों को देख रहे हैं आता नोहाच्या वेळेच्या काही गोष्टी आम्ही पाहत आहोत और सदम और अमोरा के समय की भी बात है. आणि सदम गमोराच्या वेळेच्या पण गोष्टी. लगभग दोनों के समय में सरी के पाप और इस तरह से ये जो घटनाएं हो रही थी सरी की थी. आणि तसं पाहायला गेलं तर दोघांच्या वेळेला ज्या घटना घडत होत्या एक सारख्या त्या घटना होत्या. लोग खा रहे थे और पी रहे. लोक खात होते, पीत होते. आप सोचेंगे भैया खाने पीने में क्या बुराई है? आता तुम्ही विचार करता की खाण्यापिण्यामध्ये काय वाईटपणा क्या आहे? हमको खाना नहीं है? आम्हाला काही जेवण करायचं नाही क्या का? पीना भी नहीं का है? आम्हाला पाणी पण प्यायचं नाही का? खाना नहीं या पीना नहीं है? खायचं पण नाही, प्यायचं पण नाही का? खाने पीने के बारे में यहाँ पर नहीं लिखा है. खाण्यापिण्याबद्दल इथं सांगितलेलं नाहीये. आपको भोजन दिया है, आपको पानी दिया, वो जरूर हमको शरीर के लिए खाना है और पीना है. आणि तुम्हाला भोजन दिलेलं आहे, पाणी दिलेलं आहे, शरीरासाठी आम्हाला ते नक्की खायचं आणि प्यायचं आहे. परमेश्वर ने इसको बनाया. देवाने ते बनवलं आहे. लेकिन इससे भी बढ़कर परंतु त्याच्यापेक्षा जास्त अगर लोग खा रहे और पी रहे, लोक जर खात आहेत आणि पित आहेत ना, बुराई उनके अंदर है. वाईट पाप त्यांच्यामध्ये आहे. खाने में और पीने में बुराई आती है. आणि खाणे आणि पिण्यामध्ये पण पाप येतं, वाईटपणा येतो. तो ध्यान दीजिए, लक्ष द्या. हम अंत के समय जा रहे हैं. आम्ही शेवटच्या वेळेमध्ये आलो आहोत. बुराई क्या है? वाईटपणा काय आहे? लास्ट के संदेश में मैंने खाने के बारे में क्लियर बताया शेवटच्या वेळेला पाटील साहेबांनी खाण्याबद्दल स्पष्ट सांगितलं कि खानेपन में खाने वाली दुष्ट आत्माएं उसको खादार मराठी मध्ये म्हणतात. उसको एक उसको क्या कहेंगे? एक दुष्ट आत्मा है कि खाने वाली दुष्ट आत्मा आणि है. तसं पाहिलं गेलं तर काही लोक नुसतं खातात आणि खाण्याचा त्यांनी ते पण सांगितलं की खादारपणाचा एक दुष्ट आत्मा आहे. पेटूपन की आत्मा जिसका खादारपणाचा दुष्ट आत्मा हमेशा खाते रहे, कायमस्वरूपी खात राहतात. इतना खा जाते हैं एवढं ते खातात उनकी भूख पूरी हो ही नहीं रही. त्यांची भूक कधी पूर्ण होतच नाही. एक एक घंटे में खा रहे. प्रत्येक तासाला खातात. कुछ लोग तो खाने का उनका इतना शौक है, उनका ट्रेंड बन चुका है, उनकी फैशन बन चुकी है. आणि काही लोकांना खाण्याची इतकी सवय आहे की त्यांच्यासाठी ती एक फॅशन झालेली आहे खायची. गए दिनों में जब हम नए सेवकाई में थे, आणि गेल्या दिवसांमध्ये पाळक साहेब नवीन सेवेमध्ये होते. हम एक प्रभु के जन को जानते हैं. देवाच्या सेवकाला आम्ही और प्रभु ओळखतो. में सोए हैं. आता ते देवात झोपले आहे. उनकी पत्नी आज भी है, त्यांची पत्नी आज पण आहे वो कुछ सेवा कर रही है. आणि ती परमेश्वराची सेवा करत आहे. लेकिन पहले उसको एक भयानक दुष्ट आत्मा लगी, परंतु अगोदर तिला एक भयंकर दुष्ट आत्मा लागलेला होता पेटूपन की दुष्ट. आणि तो खादरपणाचा दुष्ट आत्मा एक होता. समय में 10 से 15 रोटियां, ज्वारी की रोटियां खाती. आणि एकाच वेळेला 10 ते 15 ज्वारीची भाकर ती खात होती. अब चपाती वो ठीक है, बात अलग है. आता चपाती आहे ती गोष्ट वेगळी आहे. लेकिन एक समय में 10-10, 15-15 से भी ज्यादा रोटियां खाना, परंतु फक्त एकाच वेळेला 10-15 पेक्षा पण जास्त भाकरी खाणं, क्या कोई खा रहा है कि यहाँ पर? इथं कोणी खातं का असं? हेलो, चेक अपने आप को चेक करो. स्वतःला एकदा तपासा. हाँ, नॉर्मल इंसान 3 रोटियां 3 ज्वारी की भाकर खा सकता है. एखादा नॉर्मल मनुष्य आहे धष्टपुष्ट तर 3 ज्वारीची भाकर खाऊ शकतो. चलो एक 4 और बढ़ गए. आणखी एक वाडा आहे, 4 असेल ती आणखी एक वाडा. थोड़ा मेहनत करते थोडं 4. कष्ट करतात, व्यायाम करतात, 4 धरा. लेकिन उससे ज्यादा अगर कोई ज्यादा खा रहा है परंतु त्याच्यापेक्षा पण जर जास्त कोणी खात आहे तो थोड़ा सा प्रॉब्लम है. कुठेतरी समस्या आहे. कभी कभी लोगों का शरीर ऐसा रहता है, परंतु कधी कधी काही लोकांचं शरीर एकदम अशक्त असतं. लेकिन खाना मारे. खाणं विचारूच नका. मराठी में कहावत है, बोलूगे नहीं बोल. मराठीमध्ये एक म्हण आहे, बोलावं का नाही? सब बोलते बोलो. सर्व म्हणतात बोला. कभी कभी बोलना पड़ता है समझने के लिए. कधी कधी बोलावं लागतं समजण्यासाठी. ऐसा लिखा है कि अंग माकडाचं खाणं बोकडाचं. आणि कधी असं लिहिलं का अंग माकडाचं आणि खाणं बोकड्याचं. समझ रहे हैं? समजत आहे का? शरीर ऐसा है, पूर्ण शरीर असं लुकड अशक्त आहे. बंदर माकड खाना बकरे के समान. आणि खायचं बकऱ्यासारखं. क्या करे? काय करत आहोत है ना, कुछ कहावत है ना बरोबर फिट होती है. आणि काय काय ज्या म्हणी राहतात ना
वैसा नहीं होना चाहिए, दुष्ट आत्मा का प्रतीक है। आणि तसं झालं नाही पाहिजे, दुष्ट आत्म्याचं ते प्रतीक आहे. एक पिट्टूपन की दुष्ट आत्मा होती है। एक खादरपणाचा पण एक दुष्ट आत्मा असतो. तो ये बहन जो थी इतनी रोटी खाती थी, तो खाते खाते वो सब कुछ खा गई। आणि ती बहीण इतकी भाकर खायची आणि खाता खाता तिला कळत नव्हतं, ती सर्वच खाऊन टाकायची. अब सुबह दोपहर शाम वो परेशान हो गए उस पास्टर जी, पहले पास्टर नहीं थे, वो ब्रदर परेशान हो गए इसको खिलाते आणि खिलाते। ते देवाचे सेवक अगोदर ते पास्टर नव्हते, परंतु ते हे पाहून असं वैतागून गेले होते एवढं खा. अब क्या क्या खा रही, आता काय काय खात आहे, एक एक दो घंटे में है क्या कुछ? एक एक दोन दोन तासाला आहे का काही. अब सब खाती पीने में उन्होंने उनकी खेती बाड़ी बेच दी, आणि खाण्यासाठी त्यांनी एवढंच झालं तर त्यांची शेती होती तीही विकून टाकली. खेती भी खा गई। शेती पण तिने खाल्ली. समझ रहे ना आपको? समजत आहे उसका का? पेट नहीं भर रहा है। तरी तिचं पोट भरत नाही. अब वो परेशान हो गए, आता ते वैतागले. वो विचार करते थे और कभी राह देखते थे कोई कहीं पर खाना है क्या, आणि ते विचार करत होते आणि वाट पाहायची की कुठेतरी जेवण आहे का, कोई शादी है क्या, कुठला विवाह आहे का. और दुआ करते थे रोज कहीं ना कहीं शादी हो जाए, आणि प्रार्थना करायचे कुठं ना कुठं रोज लग्न असावं, क्योंकि उसको ले जाकर उसको खाना चाहिए। कारण तिला मी घेऊन जायला तिथं जेवण चालून आले. अब इतना वो खाने में दुष्ट आत्मा वो खा रहा था सब कुछ, आता तो खाणारपणाचा दुष्ट आत्मा इतकं सर्व काही खात होता, लेकिन अंत में प्रार्थना के द्वारा वो दुष्ट आत्मा निकल गया। परंतु शेवटला प्रार्थनेद्वारे तो खाणारपणाचा दुष्ट आत्मा निघून गेला. परमेश्वर के दास ने उसके लिए दुआ की, देवाच्या सेवकाने त्याच्यासाठी प्रार्थना केली उन्होंने सब बाबा मांत्रिक तांत्रिक सब लोगों के पास चले गए। आणि त्यांनी सर्व बाबा तांत्रिक मांत्रिक जादूगर सर्व करून टाकलं वो होतं. दुष्ट आत्मा कहीं निकल नहीं गई, तो दुष्ट आत्मा कुठेच निघत नव्हता. लेकिन जब प्रार्थना में वे लोग आए, परंतु ज्या वेळेस प्रार्थनेत ते लोक आले जब किसी ने उनको कहा यहाँ कुछ पैसा नहीं देना पड़ता, आणि त्यांना कुणीतरी सांगितलं की इथं आल्यानंतर काही पैसे द्यावा लागत नाही, सब फ्री में है, सर्व काय मोफत आहे. फिर उनको अच्छा लगा फ्री में है ना तो लाओ। मग त्यांना चांगलं वाटलं, मोफत आहे ना मग चला घेऊन. और फिर लाने के बाद जैसे ही उन्होंने लाए, पहला समय था और दुष्ट आत्मा उनके अंदर से बाहर चली गई। आणि खरोखर जसं त्यांना आणलं ते पहिले वेळ होतं, ते दुष्ट आत्मा प्रकट झाला आणि त्यांच्यामधून निघून गेला. जब घर जाने के बाद जैसे ही प्रार्थना खत्म हो गई, आणि घरी गेल्यानंतर जशी ती प्रार्थना संपली, उस बहन ने कम रोटियां खाई, त्या बहिणीने खूप कमी भाकर खाल्ली, पहले से कम खाई, पहिलीपेक्षा थोडी कमी खाल्ली. उनका विश्वास बढ़ गया। त्यांचा विश्वास वाढला. फिर वो प्रार्थना में लाए पुन्हा त्यांनी प्रार्थनेला ते घेऊन आले, और कम रोटियां खाई, आणखी कमी भाकर और खाल्ली. फिर प्रार्थना में आते समय वो नॉर्मल आपके और मेरे जैसा खाना खाने। आणि मग प्रार्थना करून करून ते पूर्ण नॉर्मल झाले ना, तुमच्या आणि माझ्यासारखं जेवढं लागतं तेवढं तो भोजन. नूह के समय में लोग खा रहे थे और पी रहे थे। नोहाच्या वेळेला लोक खात होते आणि पीत होते. आज इतना खाने का ट्रेंड बना है, खाने की फैशन बनी, ओढ़ लगी है। आणि आज खाण्याचा इतका शौक लागलेला आहे, की फॅशन झालेली सवय लागलेली आहे लोग ना. पूछते पप्पा मम्मी डैडी आज क्या खाएंगे? आणि लोक विचारतात, लेकर विचारतात, पप्पा मम्मी डॅडी आज काय खाणार. आज मैगी, आज मॅगी, आज चिकन तंदूरी, आज चिकन तंदुरी. बच्चे बच्चे लहान लेकर रोटी और दाल चावल अच्छा नहीं लगता। चपाती डाळ भात चांगलं वाटत नाही. क्यों नहीं लगता? का नाही वाटत. नहीं, आज इधर जाएंगे उधर जाएंगे, ये होटल वो होटल, आज इकडे जाऊ तिकडे जाऊ, हे हॉटेल ते हॉटेल. सारे बच्चों को, हमको पता नहीं लेकिन बच्चों को सारे होटल पता आणि है। आम्हाला माहिती नसतो, पण खाण्यापिण्याचे लेकरांना सगळे हॉटेल ठिकाणं माहिती. कौन से होटल में क्या मिलता है सब बच्चे जानते हैं। आणि कुठल्या हॉटेलला काय भेटतं सर्व लेकरांना माहिती. लास्ट टाइम ने बताया था जोमेटो, आणि शेवटच्या वेळेला सांगितलं होतं झोमॅटो. हेलो जोमेटो पार्सल, आणि हॅलो झोमॅटो पार्सल. कितना बजे? किती वाजता. कभी कभी तो हाथ हो गए, कधी कधी हात होते. रात को भी पार्सल। रात्रीच्या मध्यरात्रीला पण पार्सल. मैं किसी को बुरा नहीं बोल रहा हूँ, कोणाला वाईट बोलत लेकिन नाही. इससे हमको सीख मिलती है। याच्यापासून एक शिकवण आम्हाला भेटते. अच्छा है पार्सल लाना, चांगली गोष्ट आहे पार्सल आणणं. कभी कभी खाना नहीं परोसा जाता या बनाया नहीं जाता है तो वो बात अलग है, कधी कधी घरी जेवण बनवलेलं नसतं किंवा संपलेलं असतं, ती गोष्ट वेगळी आहे. लेकिन लोगों को उसकी आदत बन चुकी है हमेशा पार्सल पार्सल पार्सल। परंतु लोकांना त्याची सवय झालेली आहे, कायमस्वरूपी पार्सल पार्सल पार्सल. ये खाने का ट्रेंड है, हे खाण्याची एक शौक आहे. लोग खा रहे। लोक खात आहे. मैंने लास्ट टाइम में बताया पुणे से नगर में आ रहे खाने के लिए। आणि शेवटच्या वेळेला मी हे पण सांगितलं होतं, पुण्यावरून नगरला येतात कशासाठी, तर खाण्यासाठी. ब्रदर किस लिए आए? नहीं मेरे पास कुरेशी। काय नाही, त्यांना विचारलं ब्रदर कशासाठी येतात. काय नाही कुरेशी. बरोबर आहे ना brother? बरोबर आहे.
कितना खाएंगे रे बाबा, किती खातात रे बाबा, सबको खा गए अभी, सगळ्यांना खात आहोत. अब सब खा जाए होगी क्या? आता काय सर्वच खाऊन घेणार का? ये खानेपन की, ये पेटूपन की दुष्ट आत्मा है. हा एक खादरपणाचा एक दुष्ट आत्मा आहे. पता नहीं कहाँ उधर पोकटे मोकटे सोकटे माहिती इतना नाही, दूर दूर जा रहे हैं. माहिती नाही ते कोकटे मोकटे सोकटे इतक्या लांब अंतरावर मुझे पता नहीं है, सब बच्चे लोग उधर जाते हैं. पालक साहेबांना माहिती सर्व लेकर तिकडे जाते. उनको केवल जगह पता होनी चाहिए. त्यांना फक्त ठिकाण आणि जागा माहिती पाहिजे. फक्त खा रहे हैं, फक्त खात आहे फिर भी पेट नहीं भर रहा है. तरी पोट भरत नाही. अब पी रहे, आता पीत आहे. क्या पी रहे? काय पीत आहे आप समझ लीजिए क्या क्या. तुम्ही समजून घ्या काय काय. अब एक जगह पर ऐसा था, एक ठिकाणी एक असं होतं एक छोटा सा शराब का एक दुकान उन्होंने खोला था. आणि एक दारूचं त्यांनी एक छोटस दुकान उघडलेलं होतं. 7 से 7 बजे शाम को खोल देते संध्याकाळी 7 वाजता संध्याकाळी खोलायचे और रात को 10 बजे तक. आणि रात्री 10 वाजता. केवल 3 घंटे. फक्त 3 तास. 3 घंटे में इतनी कमाई वो करता था. 3 तासात इतकी कमाई तो करत होता. सारे ग्राहक वो, सगळे ग्राहक तिथं. लाइन की लाइन, लाईनची लाईन, भीड़ की भीड़. गर्दीच्या गर्दी. लोग एक दूसरे के ऊपर गिर गिर कर वो शराब के लिए पता नहीं क्या क्या ले रहे हैं. आणि हे लोक एकमेकांना पडून ती दारू विकत घेत आहे. वहां पर उनके साथ खाने के लिए पता नहीं क्या क्या सब कुछ वहां पर. आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी सगळं काही त्याच्या बरोबर. हाँ, क्या खाते वो? काय खाते ते? चकना. चकना. खाने पीने वाले को पता है, सब खा रहे पी रहे. खाण्यापिण्याला माहिती आहे सर्व ते खात पण आहे पीत पण आहे. और इतनी भीड़ लगी रहती थी. आणि एवढी गर्दी तिथं लागलेली वो असायची. 3 घंटे में इतना कमाता. तो 3 तासात एवढा कमवत होता. दूसरे दुकानों में भीड़ नहीं है, दुसऱ्या दुकानात गर्दी नव्हती, लेकिन इतनी भीड़ वहां लगी हुई है. परंतु इतकी गर्दी तिथं लागलेली होती. खाने के बारे में भी मैं बता रहा हूँ. आणि खाण्याबद्दल ते सांगत आहे. हर जगह पर खाने के बड़े बड़े छोटे छोटे स्टॉल लगे हुए हैं. आणि प्रत्येक ठिकाणी फक्त खाण्याचे लहान लहान असे स्टॉल लागलेले आहेत. रस्ते के ऊपर खाने के स्टॉल. आणि रस्त्याच्या वाटेवरती खाण्यापिण्याचे स्टॉल. रात के समय में आप नगर में आप घूमोगे ना, रात्रीच्या वेळेला कधी नगरमध्ये तुम्ही फिरताल ना, वहां पर खाऊ गल्ली. तिथं खाऊ गल्ली. कितने लोग जानते हैं? किती लोकांना माहिती आहे? हम बताते नहीं. अभी उधर को बोले के ब्रदर किधर है, आता सांगणार नाही तर तुम्ही पाळक सांगून विचारलं कुठे आहे? उधर जाएंगे. तिथं जातो. खाऊ गल्ली खाऊ गल्ली पता है ना, माहिती आहे ना. सब खाने के स्टॉल. म्हणजे सगळं खाण्याचे स्टॉल. आज से 10 से 15 साल पहले कुछ नहीं था. आणि असं पाहिलं ना 10 ते 15 वर्षापूर्वी असं काही नव्हतं. इतने इतने खाने की चीजें बन रही. आता इतक्या खाण्याच्या वस्तू बनत चाललेल्या आहेत ना. हमारे इधर बिहार में भी खाऊ गल्ली हो गया अभी. आता आमच्या तिथं भिंगरमध्ये पण खाऊ गल्ली झालेली आहे. कितने लोग सहमत है मुझसे? किती लोक सहमत आहेत मला? खाऊ चौक म्हणूया, खाऊ चौक. खाऊ 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 चौक म्हणून त्याला. अब इतने लोग खा रहे और पी रहे. एवढे लोक आता खात आहे पीत आहे. शाम के समय बच्चों को देखो पीने का ट्रेंड कैसा है. आणि संध्याकाळच्या वेळेला पिण्याचा लेकरांना सवय कशी आहे. छोटे छोटे परिवार वाले बच्चे, जवान बच्चे और बड़े बड़े शाम को खाना होने के बाद 10-10, 12-12 बजे तक पीने को जाते हैं. आणि कधी संध्याकाळच्या वेळेला लहान लहान लेकरं जेवण झाल्यानंतर 10-12 वाजता पिण्यासाठी जातात. सब लोग जाते हैं. सगळे जातात. क्या पीते हैं? काय पितात? एक एक अलग अलग रीति से वो ट्रेंड आ चुका है. वेगवेगळ्या पद्धतीचे असे प्रोडक्ट ट्रेड आलेले आहेत. हाँ, पेप्सी, पेप्सी, मैंगो जूस, मँगो, हाँ, सोडा, जीरा सोडा, जिरा सोडा, सोडा जीरा, जिरा सोडा, जीरा सोडा जिरा सोडा और पता नहीं क्या है. आणि आणखी माहिती नाही. बरोबर आहे शिव. डॅडी डॅडी द्या द्या. हाँ. बरोबर है. बरोबर. पी रहे लोग, पी रहे. फक्त सोडा पीत आहे. फक्त सोडा. सोडा. अब इसको सोडा. आता तुम्ही ते सोडा पी रहे, खा रहे, पी रहे. खात आहे पीत आहे. क्यों घर में कुछ पानी नहीं मिलता है क्या? काय घरात काय पाणी सोडा भेटत नाही का? देखो शरबत नहीं मिलता है. लिंबू शरबत भेटत नाही का? उधर जाके पिएंगे. तिकडे जाऊन पिणार. ये ट्रेंड है, ट्रेंड. हे एक ट्रेंड आहे, सवय आहे. ये आपकी गलती नहीं है. तुमची चूक नाहीये. ये प्रॉफेसी पूरी हो रही ही है. भविष्यवाणी पूर्ण ये होत आहे. भविष्यवाणियां पूरी हो रही है. भविष्यवाण्या पूर्ण लोग होत खा रहे, पी रहे. आहे. लोक खात आहे पीत आहे. नोहा के समय में था, नोहाच्या वेळेला पण, लूट के समय में था, लोकांच्या वेळेला पण, आज भी हो रहा आणि है. आज पण होत आहे. इससे समझ लीजिए याच्यावर तुम्ही समजून घ्या. प्रभु का आना बहुत नजदीक. परमेश्वराचं येणं खूप जवळ झालेलं आहे. उसका आना बहुत नजदीक त्याचं है. येणं खूप जवळ झालं आप आहे. ताली बजा रहे हो, तुम्ही टाळी वाजवत आहे, लेकिन तैयारी करो. परंतु तयारी
बहुत जल्द आ रहा तो है, खूप लवकर येत वो आहे, बहुत जल्द आ रहा है। तो खूप लवकर येत आहे. और फिर आगे हम देखेंगे आणि आता पाहूया आपण पुढे आणखी, और क्या क्या कर रहे थे। आणि आणखी काय काय करत होते. खा रहे थे, पी रहे थे, खात होते, पीत होते. बहुत कुछ मैं इसके बारे में बता सकता हूँ, भरपूर पाळक सभेच्या बद्दल लेकिन तुम्हाला, आगे का सब्जेक्ट रह जाएगा। परंतु पुढचं पाहूया आपण. शादी ब्याह कर रहे थे और करवा रहे थे। लग्न विवाह करत पण होते, करून पण देत होते. यहाँ ध्यान दीजिए, इकडे लक्ष द्या. शादी कर रहे थे और करवा रहे थे। लग्न करून देत होते आणि करून पण घेत होते. समझ रहे हैं आपको? शादी कर रहे थे और करवा रहे थे। आणि लग्न करत होते, करून पण देत होते. अंत के दिनों में ये होगा। शेवटच्या दिवसात हे होईल. अब कुछ जवान लोग मुझको ऐसे देख रहे हैं, आणि काही तरुण लोक बाळक साहेबांना रागाने पाहत आहे. तुम्हारा हो गया, अब हमारे हमको क्यों बोल रहे हैं? तुमचं झालं, आता आम्हाला तुम्ही काय बोलत आहे. हमारी शादी होने नहीं चाहिए क्या? आमचं लग्न झालं नाही पाहिजे का. अरे ऐसा नहीं है प्लीज। असं नाहीये. आप मेरे बच्चे भी अभी शादी के, बाळक साहेबांची मुलं पण लागण्याची आहे. आप सब बहनें जो लड़कियां लड़के सब आपके, सर्व सर्व त्याच्यामध्ये तुम्ही मुलं मुली सर्व बाळक साहेबांचे आत्मिक लेकर आहात. आपको बहुत अच्छा रिश्ता मिले, आणि तुम्हाला खूप चांगलं स्थळ भेटणार. आप ब्लेसड हो जाए। तुम्ही आशीर्वादित होता. ये पहली शादी परमेश्वर ने लगाई, आणि ती पहिला विवाह देवानेच लावला. और प्रभु चाहता है कि कोई इंसान अकेला न आणि रहे, देवाची हीच इच्छा आहे की कुठला मनुष्य एकटा राहू नये. इसलिए प्रभु की इच्छा है हमारा ब्याह हो और हम ब्याहे जाए। म्हणून तो देवाचीच इच्छा आहे की आमचा विवाह होणं, आम्ही विवाहित असावं. फिर कौन सी शादी लोग कर रहे थे और शादी कर रहे थे? परंतु मग कुठलं लग्न ते करत होते आणि लग्न करून देत होते. हालेलुया। मैं आपको सच्चाई बताने जा रहा हूँ, प्रेज द लॉर्ड. पाळक साहेब तुम्हाला सत्य बहुत सांगतो. बहुत गहराई से सुनना, खूप खूप खोल आणि सरळसमय गोष्टी कि नाही, बहुत से कम जगह पर इसकी गहराई को बताया जाता है। परंतु खूप कमी ठिकाणी याचं रहस्य उघडलं जातं. प्रिय, मैं आपको बताना हूँ, प्रियानं, मी तुम्हाला सांगतो, नूह के समय में ऐसी शादियां हो रही, नोहाच्या समयात असे विवाह होत होते. लूट के समय में ऐसी शादियां हो रही, लोटाच्या वेळेला पण असे लग्न होत होते. और ऐसी शादियां करवा रहे थे। आणि ते असे प्रकारचे पण लग्न करून देत होते. दोनों के समय ऐसी शादी करवा रहे थे और करवा रहे थे। आणि दोघांच्या समयामध्ये असे लग्न करत पण होते आणि करून पण देत होते कि जो परमेश्वर को मान्य नहीं है, जी परमेश्वराला मान्य नाही, परमेश्वर की व्यवस्था में नहीं आते, देवाच्या नियमशास्त्रामध्ये ते येत नाही, परमेश्वर की आज्ञा में नहीं बैठते, देवाच्या आज्ञेमध्ये नियमामध्ये ते बसत नाही. ऐसे शादियां वो कर रहे थे और करवा रहे आणि असे लग्न ते करत पण होते आणि करून पण देत होते. थे। अब मैं आपको बताना चाहता आता मी तुम्हाला सांगू इच्छितो, हूं, ऐसी शादियां वो कर रहे थे आणि असे लग्न ते करत होते जो प्रभु ने मना कर रखा, ज्याला देवाने मना करून ठेवलं होतं. वो था पुरुष पुरुष के साथ शादी। आणि ते लग्न होतं पुरुषासोबत विवाह. इसको बाइबल में पुरुषगामी कहा गया है, त्याला पवित्र शास्त्रात पुरुष गाठी म्हटलेला आहे. इसको अशुद्धता कहा त्याला जाता पूर्ण अशुद्धता म्हटलेला आहे. है। दुष्ट आत्मा है अशुद्धता, आणि हा एक दुष्ट आत्मा आहे अशुद्धतेचा. पुरुष पुरुष के साथ। पुरुष पुरुषासोबत. क्या परमेश्वर ने पुरुष को, माने इंसान को, जो मेल है पुरुष, उसको पुरुष दिया है क्या? आता जो मनुष्य परमेश्वराने एखादा पुरुष बनवला, परंतु पुरुषासाठी काय पुरुषच दुसरा दिला का? परमेश्वर ने आदम की फासली निकाली और एक नर से नर बनाया, एक पुरुष बनाया। आणि परमेश्वराने आदमाची एक फासळी काढली आणि नरापासून आणखी एक नर बनवला, म्हणजे पुरुष बनवला का? अब ये ले तेरा जोड़ीदार, आणि हा घे आता तुझा जोडीदार. ऐसा है क्या? असं आहे का? क्या बनाया? काय बनवलं? नारी, नारी, स्त्री बनाई। स्त्री बनवली. परमेश्वर ने पुरुष को स्त्री दिया, आणि परमेश्वराने पुरुषाला स्त्री दिली. यह शादी की रस्म है, आणि ही लग्नाची पद्धत आहे. यह है परमेश्वर का नियम। आणि हा आहे देवाची योजना आणि नियम. नूह के समय और लूट के समय उन्होंने परमेश्वर के नियम को तोड़ा, परंतु लोटाच्या वेळेला, नोहाच्या वेळेला त्यांनी परमेश्वराचा नियम तोडून टाकला. और पुरुष पुरुष के साथ शादी ब्याह आणि करा, पुरुष पुरुषासोबत विवाह करू लागला. स्त्रियां स्त्रियों के साथ शादी ब्याह करा। स्त्री स्त्रियांसोबत विवाह करू लागली. आपको जानकर हैरानी होगी, तुम्हाला ऐकून तू हैराण तुम्ही होता. ये आप और हम ऐसे समय में आ चुके हैं, प्रियांनो, तुम्ही आणि मी अशा वेळेत आलेला आहोत, दुनिया के अंत के समय में आ चुके हैं, या जगाच्या शेवटच्या समयात और आहोत. अब हमें ये संदेश सुनने की आदत चाहिए। आणि असे संदेश ऐकण्याची सवय आम्हाला असली पाहिजे. इससे तो हम जागरूक हो जाए। याच्यापासून तर आम्ही जागृत होऊ. ये सारी भ्रष्टता इस दुनिया में आ चुकी है, ही सर्व जी भ्रष्टता आहे जगामध्ये
विवाह नोह के समय, लूट के समय ऐसा हो रहा नोहाच्या वेळेला लोटाच्या वेळेला असंच होत होतं. यहाँ तक नहीं, एवढंच नव्हे, यहूदा की पत्री यहूदाचं पत्र और उसके 7वें पद को हम पढ़ेंगे। आणि त्याचं 7वं वचन पण आम्ही वाचू. एक ही अध्याय है, एकच अध्याय आहे. वहां पर लिखा है लूत के समय में उन्होंने, नूह के समय में अन्य देह जो है, जो दूसरे देहों के साथ उन्होंने शादी ब्याह आणि की। तिथे लिहिलेलं आहे की त्यांनी नोहाच्या वेळेला लोटाच्या वेळेला जे वेगळे देह आहेत त्यांच्यासोबत विवाह केला. पढ़ लीजिए कितना। त्याप्रमाणेच सदम व गमोरा आणि त्यांच्या सभोवतालची नगरे यांनी त्यांच्यासारखे जाड कर्म करून अन्य कोटीतील अंगाशी संग केला. हा. ती नगरे सार्वकालिक अग्निदंडाची शिक्षा पावलेली अशी एकीकडे उदाहरणादाखल पुढे ठेवली आहे. ओके, अब यहाँ पर देखो एक बात लिखी हुई है, इथं नीट पहा, एक गोष्ट लिहून ठेवलेली आहे. सदोम और गमोरा और नूह के समय में ऐसे लोगों ने ऐसी शादियां की। आणि सदम आणि गमोरा आणि नोहाच्या वेळेला त्या लोकांनी असे विवाह केले. एक शब्द लिखा है वहां ते पर, शब्द वापरला, अन्य जाति के। अन्य कोटीतील अंगाशी. हाँ, उसको पढ़ो ठीक से। अन्य कोटीतील अंगाशी संग केला. हाँ, अन्य कोटि के देह, अन्य कोटीचे अंगाशी म्हणजे देहाशी, अन्य जाति की देहों से उन्होंने संग किया, माने शादी की, मेल मिलाप किया। अन्य जातीची जे शरीर आहे, देह आहे, त्यांच्यासोबत समेट केला, विवाह केला. आप समझ रहे, मैं आपको क्या बताना चाहता हूं? तुम्हाला समजत आहे का मी तुम्हाला काय सांगत आहे? परमेश्वर ने इंसान को केवल स्त्री दी है, परमेश्वराने मनुष्याला फक्त स्त्री दिलेली आहे. स्त्री को पुरुष और पुरुष को स्त्री। स्त्रीला पुरुष आणि पुरुषाला स्त्रीच परमेश्वराने दिली. लेकिन इन लोगों ने इतनी मर्यादा उल्लंघन कर दी, परंतु या लोकांनी आज्ञेचं इतकं उल्लंघन केलं, वो दुष्ट आत्मा ते दुष्ट आत्म्यांना त्याला धरून आणा. ब्रदर लोग जाएंगे बाहर। ध्यान दीजिए यहाँ पर, इकडे तुम्ही बाकीचे इकडे लक्ष द्या. पुढं जो प्रार्थना करने वाले वो भाई लोग जे जाएंगे, प्रार्थना करणारे आहेत जय ना, बहुत बहिणी असतील, उनके साथ। तो ऐसे लोग हैं असे लोक आहे आज भी आज पर कि वो अन्य जाति के देहों के साथ संग कर रहे। आणि अन्य जातीच्या देहासोबत ते संग करत आहे, हाँ, समागम कर रहे। संग करत आहे. डोंट शेयर, लाजो ना, डायरेक्टली बोला। हाँ, ओके। तो वो वहां पर वो सेक्सुअल रिलेशन में वो लोग आ रहे हैं। आणि म्हणून तर त्या अन्य जातीच्या देहाशी संबंध ते करत आहे. मैं डायरेक्टली थ्रू द होली स्पिरिट बात कर आणि रहा हूं, डायरेक्टली स्पष्ट सरळ पवित्र आत्म्याने बोलत आहे. और इसमें कोई लज्जा आणि नहीं। याच्यामध्ये काही लाज नाहीये. समय आ चुका है डायरेक्टली लोगों कारण के बोलने की का। वेळ आलेली आहे डायरेक्ट स्पष्ट बोलण्याचा. ये लोग आज ये पाप लोग कर रहे हैं। आणि हे लोक पण आज त्याच्या समयाला तेच पाप करत आहे. अगर मैं आपको क्लियर नहीं बोलूंगा तो परमेश्वर मुझे पूछेगा, जर बाळासाहेब तुम्हाला स्पष्ट सांगणार नाही तर देव उद्या त्यांनाच विचारणार आहे. और फिर मैं प्रभु के सामने क्या जवाब दूंगा? देवासमोर आम्ही काय उत्तर देणार आहोत? ये ध्यान दीजिए। म्हणून लक्ष द्या. हाँ, हम जानते बच्चे भी यहाँ पर है, आम्हाला माहिती इथं लहान लेकरं पण आहे, लेकिन आज की पीढ़ी इतनी एडवांस है, उनको सब पता है। परंतु आताची पिढी इतकी ऍडव्हान्स आहे ना, त्यांना काय सांगायची गरज नाही, माहिती आहे सर्व. तो इसलिए मैं क्लियर बात कर रहा म्हणून हूँ। मी स्पष्ट बोलत आहे. क्या हो रहा था काय होत होतं? वहां पर? उन लोगों ने अलग देहों के साथ शादी ब्याह करना, आणि त्यांनी वेगळ्या देहांसोबत लग्न विवाह करायला सुरुवात केली. उन लोगों ने गए दिनों में एक अखबार में न्यूज आई थी, आणि गेल्या दिवसामध्ये वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली होती. आज भी ऐसा ही हो रहा आणि है, आज पण असं उस समय होतं. भी ऐसा ही आणि था। त्यावेळेला कसं होतं? एक मछली है, मछली एक जी मासा आहे, मासा जो अच्छी तरह से क्या करते हैं उसको, वेल नहीं कहते, डॉल्फिन। डॉल्फिन जो मासा आहे त्याला म्हणूया, आम्हाला माहिती आहे डॉल्फिन मछली, डॉल्फिन मासा. ऐसा कहा जाता है बहुत बुद्धिजीवी मछली आणि है। असं म्हटलं जातं खूप बुद्धी असलेली ती मासा आहे. एक बहन ने उसकी शादी कर, आणि त्या एका बहिणीने त्याच्या सोबत विवाह केला, लग्न उसने केलं. कहा ये मेरा हस्बैंड है, आणि तो तिचा नवरा आहे. उसने कहा ये मेरा हस्बैंड है, आणि तिने म्हटलं हा माझा नवरा आहे. और पानी में उन्होंने शादी कर दी। आणि पानी, पाण्यामध्येच त्यांनी लग्न पण केलं. वो तैर रहा है डॉल्फिन ऐसा, डॉल्फिन तिथं पवत आहे, नाचत आहे असं. और फिर उसके वो गले में माला पहने आणि तिने त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली और शादी सेलिब्रेट हो, आणि त्यांचा लग्न तर आनंद साजरा करू लागले. बड़ी पार्टी रखी गई। मोठी पार्टी मेजवानी ठेवली. किसी ने किया क्या ऐसा? कोणी केलं का असं? ध्यान दीजिए, मैं बहुत इंपॉर्टेंट बात कर रहा हूँ। महत्वाचं पाळस साहेब तुम्हाला बोलत आहे, लक्ष द्या. नोहा के और लूट के समय में ऐसा हो रहा था, नोहाच्या वेळेला लोटाच्या वेळेला पण असंच होत होतं. लोगों ने अलग अलग प्राणियों के साथ शादी
संबंध करना शुरू कर दिया। लोकांनी प्राण्यांसोबत लग्न करून संबंध करायची सुरुवात केली. भयानक रीति से भ्रष्टता, भयंकर रीतीने भ्रष्टताने पाप झालं होतं. आज भी वैसे पाप हो रहे आणि हैं। आज पण तेच पाप होत आहे. लोगों ने प्राणियों को तक नहीं छोड़ा। लोकांनी आज प्राणी पण सोडले नाही. ऐसे अन्य जाति के अंगों से, अन्य जाति के देहों से वो शादी कर रहे हैं। अशा अन्न जातीच्या देहांशी प्राण्यांशी ते विवाह करत आहे. इसका परमेश्वर को बहुत भयानक क्रोध है। आणि याचा देवाला खूप भयंकर राग आहे. आपका शरीर परमेश्वर का पवित्र मंदिर है। तुमचं शरीर देवाचं पवित्र मंदिर आहे. क्या आप लोग नहीं जानते? तुम्हाला माहिती नाही का? इसको भ्रष्ट करने का आपको कोई अधिकार नहीं है। भ्रष्ट करायचा, नाश करायचा तुम्हाला काही अधिकार नाही. आपने आपको शुद्ध और पवित्र रखिए, स्वतःला तुम्ही शुद्ध आणि पवित्र ठेवा. वही तो पवित्र आत्मा इसमें आएगी तेव्हा जाऊन देवाचा पवित्र आत्मा या देहात येईल. और हमारा इस्तेमाल किया जाए। तेव्हा आमचा उपयोग केला जाईल. परमेश्वर कहता है कोई मेरे शरीर इस मंदिर का नाश करता है, आणि परमेश्वर म्हणतो तुमचं शरीर जे माझं मंदिर आहे ज्याचा कोणी नाश करतो मैं उसका सर्वनाश करूंगा। तर मी त्याचा सर्वनाश करेन. नोहा और लूट के समय में इन लोगों ने पूरे शरीर अपना मंदिर को भ्रष्ट कर रखा। नोहाच्या वेळेला, लोटाच्या वेळेला त्यांनी त्यांचे शरीर जे देवाचे पवित्र मंदिर होतं त्याचे पूर्ण त्यांनी भ्रष्ट करून टाकले. और इस तरह से अन्य जाति जो है जो देह उसके साथ उन्होंने संग कर अपने आप को अपवित्र बना लिया। म्हणून अन्न जातीचे जे अंगाशी आहे त्यांनी तिथं संबंध करून स्वतःचे शरीर त्यांनी अपवित्र बनले. मैंने आपको और भी गहराई की बात बताना आणखी चाहता रहस्याच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. हूं, स्पेशली सोडोम और गमोरा के बारे में। विशेष म्हणजे सदम आणि गमोराच्या वेळेला वहां पर इन शहरों के जो लोग हैं पुरुषगामी हो चुके थे। आणि त्या शहराचे जे लोक होते सर्व पुरुष गाठी म्हणजे पुरुषांसोबत लग्न केलेले हाँ, होते. पुरुषगामी कहा जाता पुरुष गावी त्याला म्हणूया आपण. है, माने वो उनको सिर्फ पुरुष ही अच्छे लगते आणि थे। त्या तिथल्या पुरुषांना फक्त पुरुषच चांगले वाटत होते. क्या ये संस्कृति भयानक थी देखो। आता किती भयंकर ती संस्कृती असेल. और यहाँ तक कि उनके 4 शहर जो थे सोदम, अमोरा और भी जो और 2 शहरों के बारे में लिखा है, उनके 4 जो न्यायाधीश थे, आणि ते 4 शहर होते सदम गमोरा आणखी 2, परंतु ते 4 शहराचे जे न्यायाधीश होते उन्होंने इन लोगों को खुले आम आजादी दे रखी थी कि पुरुषगामी बन जाए। आणि त्या लोकांनी, न्यायाधीशांनी त्या लोकांना परवानगी दिली की तुम्ही पुरुषगामी होऊ शकता. परमेश्वर परवानगी दिली. उन्होंने बाकायदा एक कायदे के साथ वहां पर उन्होंने डिक्लेयर कर रखा था। त्यांनी कायद्याद्वारे त्यांना परवानगी करून डिक्लेअर केलं होतं. इसलिए कोई भी इंसान, कोई भी पुरुष बाहर से उस सदम और अमोरा इस शहरों में जाने के लिए इच्छा नहीं करता था। आणि म्हणून तर बाहेरच्या इतर देशातल्या लोकांना सदम गमोरात जाण्याची कोणाला इच्छा पण राहिली क्योंकि नव्हती. वहां जाने से बाहर आया हुआ व्यक्ति, कोई मेहमान आए तो उसके साथ ऐसा व्यवहार किया जाता कारण की त्या शहरात जाणारा एखादा पाहुणा मनुष्य असेल त्याच्यासोबत अशा प्रकारे ते वागत होते. हर एक चौक में खुले आम उन्होंने अलग अलग पलंग बनाकर रखे थे। आणि त्यांनी एवढ्या चौकामध्ये उघड सगळ्या ठिकाणी पलंग लावून ठेवलेले होते. और खुले आम ये लोग उनके साथ बलात्कार करते थे। आणि सर्वांसमोर ते लोक त्यांच्यासोबत बलात्कार करत होते. पुरुष के साथ बलात्कार करते थे। पुरुषासोबत बलात्कार करत मैं होते. आपको सीधा बात कर रहा हूं। सरळ तुम्हाला बाळासाहेब सांगत आहे. ये तालमुद एक ग्रंथ है, तालमुद यहूदियों का ग्रंथ, इसके अंदर तमाम बातें लिखी आणि हुई। तालमुद एक यहूद्यांचा ग्रंथ आहे. त्याच्या सरळ आणि स्पष्ट या गोष्टी लिहिलेल्या आहेत. और इस तरह से भयानक परिस्थिति वहां पर बन गई थी। म्हणून तर याच्यामुळे त्याचं भयंकर परिस्थिती झालेली होती. रात होते ही सब भयानक परिस्थिति बदल जाती आणि थी। रात्र होता तिची परिस्थिती भयंकर पद्धतीमध्ये बदलली जात होती. इसलिए जब लूत के घर में स्वर्गदूत आए हुए थे, म्हणून तर लोकांच्या घराच्या वेळेस स्वर्गदूत आले होते. ये जो भयानक रीति से भुक्कड़ लोग थे और शैतानी सदम गमोरा के जो लोग थे, आणि भयंकर प्रकारे भोकड आणि शैतानी जे सदम गमोराचे जे लोक होते उनको पता चल गया, त्यांना समजून आलं. वो यही ताक में रहते थे आणि ते ह्याच वाटेत लक्ष वाट कि द्यायचे. रात को कोई शिकार मिल जाए। रात्रीच्या वेळेला एखादा शिकार भेटावा. और उन्होंने जाकर लूट से कहा, देख तेरे घर में जो मेहमान आए उनको बाहर निकाल। आणि त्यांनी जाऊन लोटाला म्हणले, लोटा पहा तुझ्या घराचे पाहुणे आले त्यांना बाहेर काढ. हम उनके साथ कुकर्म करना मी चाहते। त्यांच्यासोबत खूप कर्म करू इच्छित आहोत. उन्होंने हाथ जोड़कर विनती की, लोटाने हात जोडून विनंती केली. देखो मेरे पास 2 लड़कियां हैं, पहा माझ्याजवळ 2 मुली आहेत कुमारी हैं, आणि त्या तरुण आहेत. तुमको जो उनके साथ करना है कर लो, आणि त्यांच्यासोबत तुम्हाला जे करायचं ते करा. लेकिन मेहमानों पर दया करो। परंतु आमच्या पाहुण्यांवर दया करा. क्योंकि मेहमान एक परमेश्वर के समान होते कारण थे। की पाहुणे एक देवासारखे समानते ते उन्होंने असायचे. अपनी बेटियों को कुर्बान करना चाहा, त्यांनी त्याच्या मुलींचं तिथं कुर्बान त्यांनी करू इच्छितलं. बलिदान करना चाहा, त्या मुलींना त्याग करून बलिदान तो करू ते इच्छित होता. लेकिन ये लोग नहीं मान रहे थे। परंतु हे लोक मानत नव्हते. वो चाहते थे वो मेहमानों को बाहर खींच
स्वर्गाचे स्वर्गदूत तिथं होते आप परमेश्वर ने उसी कारण के लिए वहां भेजा था। आणि परमेश्वराने त्या कारणासाठी देवाचे स्वर्गदूत पाठवले होते शहरों का नाश किया त्या जाए, शहराचा नाश केला ये जावा दूतों को भी नहीं छोड़ रहे। ते स्वर्गदूतांना पण ते लोक सोडत नव्हते अब उन्होंने कहा बस हो गया अभी। आता त्यांनी म्हटलं का बाद झाला हद्द अब पार झाला. स्वर्गदूत ने कहा लोट तू बाजी हो जा, आता स्वर्गदूतांनी म्हटलं लोक तू बाजूला सरव हम जो करना है जिस काम के लिए हम करेंगे। आता आम्ही ज्या कामासाठी आलो आम्ही आता आमचं काम करणार मैं आपको बताना चाहता हूँ ये दुनिया आज उसी कगार पर आ चुकी है। आणि प्रियांनो मी तुम्हाला हे सांगतो हे जग आता त्याच समयासारखं त्याच वेळेला आलेलं आहे इतनी भयानक दुष्टता, इतनी भयानक ये पुरुषगामी इस पूरी दुनिया में फैल चुके आणि हैं। इतकं भयंकररित्या पुरुषगामी आणि असे संबंध पूर्ण जगभरामध्ये असे पसरून गेलेले हम आहेत जानते हैं किस तरह से उत्पत्ति 19 में हुआ है। आणि आम्हाला माहिती उत्पत्ती 19 कशा प्रकारे झालं आहे परमेश्वर के दूतों ने उनको अंधा कर दिया परमेश्वराच्या स्वर्गदूतांनी त्यांना आंधळं केलं और वे उनके बीच में से निकल गए आणि ते त्यांच्या मधून निघून गेले और भोर होने तक वो वहां पर रुके रहे आणि पहाट होईपर्यंत ते तिथंच थांबून राहिले कि लूट और उसका परिवार बचाया कारण जाए। की लोट आणि त्याच्या कुटुंबाला त्यांना वाचवायचं होतं लेकिन बाइबल बताती है लूट के परिवार में 50% लोग बचाए गए, 50% खत्म हो गए। परंतु पवित्र शास्त्रात लोटाच्या कुटुंबामध्ये 50% वाचले गेले 50% गेले संपले क्यों? का एक धार्मिक परिवार पर प्रभु की बहुत कृपा हुई थी। एक धार्मिक कुटुंबावर देवाची खूप मोठी कृपा झालेली होती उसका चाचा इब्राहिम के कारण कारण की त्याचा चुलता अब्रामामुळे वो एक धर्मी इंसान कारण की था अब्राम एक धार्मिक मनुष्य होता और उसके चाचा के उस प्रार्थना के द्वारा लूट को बचाया जा रहा आणि है। त्याच्या त्या चुलत्याच्या प्रार्थनेद्वारे त्याच्या पुतण्या लोटाला वाचवण्यात आलं आज बहुत से लोग भूल गए कि आपके माता पिता के कारण आप बचाए जा रहे हैं। भरपूर लोक विसरले की तुमच्या आई वडिलांमुळे तुमचे लेकर तुम्ही वाचले गेले आहात कोई तो धर्मी है आपके परिवार में जिस कारण आप बचाए जा रहे हो। कोणीतरी धार्मिक आहे तुमच्या कुटुंबामध्ये त्याच्यामुळे तुम्ही वाचले गेले आप आहात पाप पर पाप कर रहे हो, आणि तरी तुम्ही पापावर पाप करत आहे कोई है आपके लिए बिछवाई कर रहा है, कोणतरी आहे जो तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहे कोई तो है आपके लिए घुटनों पर आंसू बहा रहा है, कोणीतरी आहे गुडघ्यावर येऊन तुमच्यासाठी डोळ्यातून रडत अश्रू वाहत आहे इसलिए आप बचाए जा रहे म्हणून हो। तर तुम्ही वाचवले गेले आहात. वापस आ जाओ, पुन्हा परत या परमेश्वर बुला रहा है। देव बोलवत आहे इस शहरों का नाश होने जा रहा है, शहराचा नाश होणार इस आहे दुनिया का नाश होने जा रहा जगाचा नाश होणार आहे है। पवित्र रहेंगे वो प्रभु उठाया जे जाएगा, पवित्र राहते परमेश्वर त्यांनाच वर घेऊन जाणार आहे पवित्र रहेंगे खुदा उसके साथ में ले जे जाएगा। पवित्र आहे ते परमेश्वरासोबत जाणार आहे फिर मैं आपको बताना चाहता हूँ मी तुम्हाला सांगू इच्छितो आज की जो परिस्थिति जिस तरह लोट और सदोम और अमोरा की थी आणि आताच्या वेळेलाची परिस्थिती जशी सदम गमोराच्या समयात होती आज आ चुकी है। आणि आज कोणती आलेली आहे 2006 में अमेरिका में भी ऐसी घटना हो आणि गई। 2006 मध्ये अमेरिकामध्ये पण अशीच घटना घडली जिस तरह से लूट के समय के लोग बाइबल हमें बताती घमंडी थे, आणि लोटाच्या वेळेला आपण पाहतो की जे लोक होते ते पूर्ण गर्विष्ठ होते घमंड से भरे हुए थे धर्माने भरलेले असायचे और गरीब और अनाथ को खाना भी नहीं देते थे आणि गरीबांच्या अनाथ विधवा असायचे त्यांना भोजन पण देत नव्हते और उनकी सुधी नहीं ले रहे त्यांची थे। काळजी घेत वैसे नव्हते ही आज दुनिया में ऐसा समय आ चुका है। आणि तसंच बरोबर आताच्या पण वेळेला तीच वेळ आलेली आहे और एक वचन को पढ़ेंगे, आणखी एक वचन वाचू यहेजकेल 16 का 49। हेजकेल अध्याय 16 वचन त्याच्यातले 49 हाँ, यहेजकेल 16 और 49। हेजकेलचं पुस्तक त्याचं 16 अध्याय आणि 49 यहाँ पर क्या लिखा है हम ध्यान दें। तिथं काय लिहिलं आहे लक्ष देऊया आपण पहा तुझी बहीण सदोम हिचे पाप येणेप्रमाणे होते. गर्व, अन्नाची विपुलता व ऐश आराम ही तिला व तिच्या कन्यांना होती. दरिद्री व गरजवंत यास तिने हात दिला नाही. ओके, यहाँ पर लिखा है कि तेरी बहन सदोम माने सदोम और गमोरा, तिथं लिहिलेलं आहे तुझी बहीण सदोम म्हणजे सदम आणि गमोरा इन्होंने क्या किया? यांनी काय केलं वे घमंड से भरी हुई थी। ह्या गर्वाने भरलेल्या होत्या और पढ़े एक बात को पुढे वाचा. गर्व, हाँ, अन्नाची विपुलता और उसके पास अनाज की भरपूरी थी, खाने की भरपूरी, आणि त्यांच्याकडे अन्नाची विपुलता म्हणजे अन्नाची भरपुरी होती और वो धनवान, आणि ते खूप धनवान ते लोक सब कुछ उनके पास था। सर्व काही त्यांच्याकडे होतं लेकिन फिर भी उन्होंने क्या नहीं किया? तरी देखील त्यांनी काय नाही केलं परमेश्वर दंड दे रहा है, दोष दे रहा है, परमेश्वर त्यांना दंड देत आहे त्यांना दोष लावत आहे उन्होंने क्या नहीं किया? त्यांनी काय नाही केलं बोलो, पढ़ो। व ऐशाराम हाँ, ही
तिला व तिच्या कन्यांना होते. हाँ, ऐश और आराम के साथ वे रहती थी. ऐश और आराम म्हणजे आनंदामध्ये, ऐश और आरामामध्ये ते राहत होते. आगे दरिद्री व गरजवंत यास तिने हात दिला नाही. जो बहुत ही जरूरतमंद है और जो गरीब है, दरिद्र, उनको उन्होंने हाथ नहीं दिया, उनको मदद नहीं की. आणि जे दरिद्र आहेत, जे खूप गरजवंत आहेत, त्यांनी थोडी पण मदत केली नाही. वे आज हमारे सामने अमेरिका के जैसा देश आता है. आणि खरोखर प्रेम आमच्या समोर अमेरिकेसारखा देश येतो. आज भी प्रियो इतना धनवान हुए हैं, आणि आज पण ते जग पाहिलं तर तुम्ही धनवान तो देश आहे. खाने की भरपूरी है. खाण्याची भरपुरी आहे. अगर अमेरिका चाहेगा ना तो प्रियो अफ्रीका जो खाने में भूखमरी से लोग मर रहे हैं, आता तुम्ही पाहता ना, अमेरिकाने जर ठरवलं ना, तर आफ्रिकामधले जे लोक आहे ना, उपाशी राहून भुकेने ते मरत आहे. अमेरिका चाहे तो उनको पूरा भूखमरी से बचा भी सकता आणि है. अमेरिकेने विचार केला ना, तर भूकमारी पासून आफ्रिकाला तो वाचू पण शकतो. इतना पैसा अमेरिका के इतका पास, पैसा आहे अमेरिकाचा. इतना भोजन वो दे सकता इतका है, भोजन ते देऊ लेकिन शकतात. नहीं, परंतु नाही, वो नहीं दे रहा है. ते देत नाही. घमंड से भरा हुआ है. कर्माने भरलेला आहे. आपको पता है अमेरिका सबसे ज्यादा खर्चा मिसाइलों पर करती है. आणि तुम्हाला माहिती आहे की अमेरिका जो देश आहे ना, सगळ्यात जास्त खर्च बॉम्ब आणि मिसाईलवर करतो. जो वेपन्स बनाती है, जे हत्यार ते बनवतात. करोड़ों मिलियन डॉलर्स के द्वारा वो वेपन्स बनाए जा रहे हैं. करोडो मिलियन डॉलरच्या द्वारे खर्च करून ते बनविले एक जातात. एक वेपन्स की कीमत इतनी होती एक है एक फक्त हत्यारांची किंमत इतकी मोठी असते. पूरा अफ्रीका एक साल भर खाना खा सकता है. आणि एवढं खर्च ते करतात की आफ्रिका पूर्ण वर्षभर एका हत्याराच्या किमतीमध्ये जेवण करू शकतो. पूरा साल भर तीनों समय का अनाज खा सकता है. आणि पूर्ण वर्षभर 3 वेळाचं अन्न जेवण ते खाऊ शकतं. कोण? पूरा अफ्रीका पूर्ण आफ्रिका एक मिसाइल की कीमत से, फक्त एक मिसाईलच्या किमतीने. लेकिन फिर भी नहीं दे रहा. तरी देखील अमेरिका देत नाही. ये क्यों हो रहा है? का होत आहे? भविष्यवाणियां पूरी हो रही, भविष्यवाणी पूर्ण होत आहे. प्रोफेसी कंप्लीट हो रही ज्या है. भविष्यवाणी आहेत त्या पूर्ण होत चाललेल्या आहेत. घमंड से लोग भरे हुए हैं. कर्माने लोक भरलेले आहे. अनाज होते भी दूसरे को नहीं दे रहे. स्वतःकडे अन्न धान्य असून इतरांना गरजवंतांना देत नाही. अरे अमेरिका छोड़ो, हमारा ही जो आता अमेरिका सोडा, आमचंच बघा. थोड़ा कुछ आ गया, थोडं काय आलं का लगेच गर्व. अरे पड़ोस वाला भूखा मर रहा है बेचारा. शेजारचा बिचारा उपाशी. आपका ही भाई होगा, आमचाच भाऊ असेल, नजदीक वाला होगा, जवळचा असेल, कुत्तों को खिलाएंगे, कुत्र्याला चालते बासी बचा के फेंक देंगे. आणि शिळा झालेला वाचून फेकून देतील, देंगे नहीं वो. पण देणार नाही. कितने लोग मुझसे सहमत हैं? किती लोक मला सहमत आहेत? अरे क्या क्या कर रहे हो हम लोग? काय करत आहोत आम्ही? अरे दे दो ना. द्या ना तुम्ही. आपने अच्छी लापसी बनाई है ना? तुम्ही चांगली लापशी बनवलेली आहे ना? नहीं नहीं, बच्चे खाएंगे. नाही नाही नाही, लेकरं खाते. क्या दिल है खाने में. काय ते मन लागलेलं आहे खाण्यात. दे दो, बांट दो, बांट दो. देऊन टाका, गरजवंतांना देऊन टाका. आपको मिली है, आपने बनाई है बिरयानी, दे दो, बांटो बांटो. आणि तुम्ही बनवली बिर्याणी द्या, उरली तर द्या, खाऊ द्या. आप दोगे तो आपको दिया जाएगा. तुम्ही देता तर तुम्हाला पण दिलं जाईल. दबा दबा के भरे. परंतु दाबून भरत आहोत, खा रहे पी रहे, खात आहोत, पित आहोत. खाने में इतने लोग मरे जा रहे हैं. आणि खाण्याद्वारे इतके लोक मरत आहेत. खा रहे तो खा रहे, पार्सल ले जा रहे हैं. आणि खाते तर पार्सलला घेऊन जाते. क्या खाने पीने में रखा है सब कुछ? काय त्या खाण्यापिण्यात ठेवलेलं आहे? यही सब कुछ रहने वाला है. इथंच राहणार आहे सगळं काय. किसके लिए खा रहे हो, किसके लिए जी रहे हो पता नहीं. कुणासाठी खातो, कुणासाठी जगतो काय माहिती नाही. अरे खाने में इतना जान मत रखो. खाण्यामध्ये तुम्ही इतका जीव टाकू नका. ये खादार आत्मा है. या खादाडपणाचा आत्मा आहे. चेक करो अपने आप. स्वतःला तपासायचा. क्या वो तो नहीं आएगा हमारे में? तो तर नाही ना आलेला आमच्यामध्ये. कोई अगर खा रहा है ना इंसान, एखादा मनुष्य जर नुसता खातो ना, नहीं कि कोई अगर अच्छा भोजन कर रहा है ना, एखादा जर चांगलं जेवण करतो ना, बहुत अच्छी बिरयानी खा रहा है, एखादा जर खूप चांगली बिर्याणी खात आहे, ऐसी नजर लगाएंगे ना, त्याच्याकडे असं नजर लावते ना, त्याच्याकडे पाहतच राहते. वो बेचारा उल्टी कर जाए. माझ्या बिचाराला जेवण उलटी होईल. त्याला उसको डाइजेस्ट भी नहीं होगा. त्याला बिचाराला पचणार पण नाही. ठसका लागतो लगेच. आपको पता है क्या है? तुम्हाला माहिती काय हे काय आहे? इविल आय. हाँ, शैतानी नजर, काली नजर, शैतानाची नजर, काली नजर, काळी नजर, बुरी नजर, वाईट नजर. आप बोलेंगे वाईट नजर बाई काळा टिकला पिवळा. तुम्ही म्हणतात वाईट नजर काय, काळा पिवळा टिकला.
बुरी नजर होती है। वाईट नजर असते बरं का. अगर आपको किसी ने ऐसी भयानक नजर होती है लोगों की, जब खाते हुए देखा मला नहीं दिलो. आणि काय लोकांचं इतकं तुम्हाला खाताना बघितलं ना, तुमची अशी भयंकर नजर असते ना वाईट, मला नाही दिलं, वो बेचारा बीमार गिर जाओ. तो बिचारा ते आजारी पडून जाईल. ऐसे लोग आपके घर में आएंगे, असे लोक तुमच्या घरी येतील बरं का. आपको मिलेगा, तो ध्यान रखना. तुम्हाला पण भेटतात बरं, लक्ष ठेवा. बुरी नजर, इविल आई बोलते हैं उसको. त्याला शैतानी नजर म्हटलं जातं. एक शैतानी स्पिरिट है. एक शैतानाचा एक स्प्रिट आहे. प्रियो, मैं क्यों इन दुष्ट आत्माओं के बारे में आपको का बता, प्रियांनो मी दुष्ट आत्म्याबद्दल तुम्हाला क्योंकि सांगतो. प्रभु ने मुझको एक कृपादान दिया है. कारण की देवाने परमेश्वराने पास्टरांना एक कृपादान एक त्यांच्यावर गिफ्ट दिलेला आहे. तो डिलीवरेंस करने के लिए दुष्ट आत्मा को पहचानने का एक वरदान प्रभु ने दिया है. डिलिव्हरन्स करण्याचं, दुष्ट आत्मा ओळखण्याचं जे दान आहे, वरदान आहे, ते देवाने पास्टरांना दिले. और जो अभिषेक पास्टर पे होता है ना, वो सब मंडली पे होता है. आणि जो देवाच्या सेवकावर पास्टरवर जो अभिषेक असतो ना, तो सर्व मंडळीवर असतो. आपके ऊपर भी है. तुमच्यावर पण आहे. ये छोटी छोटी दुष्ट आत्मा को पहचानो. हे लहान लहान दुष्ट आत्मा एकदा ओळखा. तो हम आगे जा रहे हैं. आम्ही पुढे जाऊया. समय के ऊपर आप ध्यान दें. वेळेकडे पण आमचं लक्ष आहे. तो हम यहाँ पर देखते हैं, ये लोग खा रहे थे, पी रहे थे. मग इथं आम्ही तेच पाहतो, हे लोक खात होते, पित होते. तो अमेरिका, जो उसके बारे में बात कर रहा हूँ, अमेरिका ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, इतना घमंडी बन चुका है. इतका गर्विष्ठ झालेला होता. और 2006 में आणि 2006 मध्ये उन्होंने एक बिल पास किया, त्यांनी एक बिल पास केलं. और बहुत सालों से वो बिल पास हो रहा था. आणि खूप वर्षापासून ते बिल पास होत होतं. हमारे कोर्ट में उसकी केस सुनवाई होने लगी. म्हणजे केस मध्ये त्याच्याबद्दल बोललं चाललं होतं. कोर्टामध्ये. और फिर 2006 में एक डिक्लेरेशन हुआ, आणि 2006 मध्ये ते डिक्लेरेशन झालं. म्हणजे ते और अमेरिका ने जो ऐसा लॉ पास किया कि पुरुष पुरुष के साथ रह सकता है, बहन बहन के साथ रह सकता आणि है. त्यांनी असा कायदा 2006 ला अमेरिकेने पास केला ना, त्यांनी सांगितलं पुरुष पुरुषासोबत विवाह करून राहू शकतो, स्त्री स्त्रीसोबत विवाह करून राहू शकते. अब आपको मैं बताना चाहता हूँ, आता मी तुम्हाला सांगू इच्छितो. अमेरिका ने इसको सैंक्शन कर दिया. आणि अमेरिकेने त्याला सँक्शन केलं, म्हणजे परवानगी देऊन टाकली. इसके पीछे सबसे बड़ा हाथ था ओबामा. आणि त्याच्या मागे सगळ्यात मोठा हात होता ओबामाचा. और जो राष्ट्रपति उस समय, आणि त्या समाजातला राष्ट्रपती तो होता. और जैसे बिल पास हुआ, आणि जसा तो कायदा पास झाला, उन्होंने चैन की सांस ली. त्यांना एकदम चांगला श्वास, चैनची श्वास त्यांनी घेतला. माने खुली सांस ली. म्हणजे एक मोकळा श्वास त्यांनी घेतला. उन्होंने कहा आखिर हम सक्सेस हो गए. आणि त्यांनी म्हटलं शेवटी आम्ही यशस्वी झालोच. कौन कहता है? ओबामा. कोण म्हणतो? तो ओबामा. अब हम सक्सेस हो गए. आता आम्ही यशस्वी झालो. हम अब चैन से, शांति से, हम फ्रीडम, आजादी महसूस आता कर सकते आम्हाला शांती भेटली आणि आम्हाला एकदम स्वतंत्र आम्ही आता अनुभवू शकतो. हैं. अब जो कुछ करना है हमें खुलेआम कर सकते हैं. आता आम्हाला जे काही करायचं सर्वांसमोर सगळं करू शकतो. अमेरिका जैसा राष्ट्र डिक्लेअर कर, म्हणजे अमेरिका सारखं इतकं राष्ट्र देश डिक्लेअर करत आहे. और उस समय से वो कायदा लागू हुआ. आणि त्या समयापासून तो कायदा लागू झालेला आहे. बहुत से राष्ट्रों में उन्होंने उस बिल को पास किया है. आणि भरपूर देशांमध्ये हा कायदा आता पण पास झालेला आहे. परमेश्वर के वचन की धज्जी उड़ाई जा रही म्हणजे देवाच्या वचनाच्या चिफाड्या उडवल्या गेल्या है. आहेत. या चिथड़े, धज्जिया पूर्ण चिफाड्या वचनाच्या उडवल्या. क्या है? कहाँ है द वर्ड ऑफ गॉड? काय आहे? कुठं आहे देवाचं वचन? खुलेआम उसके लिए लोग काम कर रहे हैं. सरळ सरळ देवाच्या विरोधात आणि असे लोक काम करत आहेत. ऐसे ही यूरोप और इंडिया और भी बहुत जगह पर ऐसी संगठना है जिसके बारे में मैं बता रहा हूँ. आणि अशा युरोप, भारत देश आणि भरपूर ठिकाणी अशा संघटना आहेत ज्याच्याबद्दल ते मला सांगत आहे. प्रीमेंशन उसको कहा है. प्रेमेशन त्याला म्हटलेलं आहे. अरे खुलेआम सब कुछ. म्हणजे सर्वांसमोर उघड उघड सर्व काय. जिसका प्रमुख रजनीश था. त्याचा जो प्रमुख होता रजनीश. पुणे में भी उसकी एक शाखा है. पुण्यामध्ये पण त्याची एक शाखा आहे. और भी बहुत सारे जो इल्युमिनाटी ग्रुप है. आणि इल्युमिनाटीचा एक ग्रुप आहे आणखी एक. वन वर्ल्ड ऑर्डर. माने पूरा दुनिया का एक ही ऑर्डर. आणि जगामधला सगळ्यांसाठी एकच ऑर्डर, एकच संदेश. ये सब मैं संगठना के नाम हे बता. संघटनेचे नाव आहे. ये बहुत डिफिकल्ट है. खूप अवघड नाव आहे. थैंक्स फॉर ट्रांसलेशन. धन्यवाद. ताली बजाओ. क्योंकि ये स्टडी करना पड़ता है. कारण की हा अभ्यास करावा लागतो. और मैंने तो स्टडी कर ली है, बाळासाहेबांनी तर अभ्यास केला, लेकिन सेम टू सेम बात करना बहुत डिफिकल्ट है. परंतु बरोबर बोलणं खूप अवघड आहे. पवित्र आत्मा
आत्मा उनको लीड कर रहा है। पवित्र आत्मा लीड करत आहे. तो मैं आपको बता रहा हूं, तर मी तुम्हाला सांगतो, ये तमाम जो बातें हैं ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत इस दुनिया को शैतानिज्म की ओर ले जा रहे हैं। आणि हे जगाला सैतानाच्या विधमकडे घेऊन चालले आहे. ये जो शैतान की ओर ले जा रहे हे शैतानाकडे घेऊन चालले आहे. हैं, शैतानिज्म कहा जाता त्याला है, शैतानिझम म्हटलेलं आहे. शैतानीवाद। सैतानीवाद. हाँ, तो शैतानवाद की ओर हमको ले आणि जाए। सैतानवादाकडे हे सर्व आम्हाला घेऊन चालले आहे. नूह और लूट के समय में भी ऐसा हो रहा है, नोहाच्या वेळेला, लोटाच्या वेळेला पण असंच झालं होतं आज भी ऐसा हो रहा आणि है। आज पण असंच मैं झालं. आपको बताना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, तब उस राष्ट्रपति ने डिक्लेयर कर दिया, त्यावेळेस त्या राष्ट्रपतीने जाहीर डिक्लेअर केलं, ओबामा ने डिक्लेयर कर दिया ओबामाने डिक्लेअर केलं कि पूरा जो व्हाइट हाउस है, आणि पूर्ण जो व्हाईट हाऊस आहे, व्हाइट हाउस पता है ना, तुम्हाला माहिती आहे ना व्हाईट हाऊस? लोगों को नहीं पता होगा। लोकांना माहितीच नसत. हमारा हाउस पता है, आम्हाला आमचं हाऊस माहिती आहे फक्त. हमारा घर आमचं घर. व्हाइट हाउस वो सफेद होगा भाई किसी, आज आम्हाला नाही माहिती व्हाईट म्हणजे ते पांढरं घर कुठं असेल. आपको पता होना चाहिए तुम्हाला माहिती असलं पाहिजे हम कहाँ रह रहे हैं, आम्ही कुठं आहोत, दुनिया में क्या हो रहा है। जगात काय घडत आहे. व्हाइट हाउस माने अमेरिका का पार्लियामेंट, आणि व्हाईट हाऊस मध्ये अमेरिकेचं पार्लमेंट मैंने विधान भवन, म्हणजे तिथलं विधान भवन. अपने भारत का व्हाइट हाउस, लाल हाउस पता है ना, रेड हाउस, आपल्या भारताचं लाल हाऊस मध्ये रेड हाऊस माहिती आहे ना. वो अमेरिका का व्हाइट है, हमारा लाल है। आणि अमेरिकेचं व्हाईट आहे, आमचं लाल आहे. बोलो ना, वो झंडा फहराया जाता है तिथं झेंडा फडकवला जातो दिल्ली में। दिल्ली में. क्या है वहां पर, बोला बोला, क्या क्लियर बोलो ना, स्पष्ट बोला ना. हाँ ऐसा बात करो। लाल किला, लाल किल्ला. जी हाँ, उस लाल किला पर, वहां पर हमारा दिल्ली में हम जानते हैं उसके नजदीक ही विधान भवन है। आणि आम्हाला माहिती आहे लाल किल्ला तिथंच आमच्या देशाचं विधान भवन आहे. वैसे अमेरिका का व्हाइट आणि हाउस, तसंच अमेरिकेचं व्हाईट हाऊस आहे. उस राष्ट्रपति ने पूरे व्हाइट हाउस को डेकोरेट कर दिया, आणि त्या राष्ट्रपतीने पूर्ण व्हाईट हाऊसला सजवून ठेवलं. बड़ा सा फेस्टिवल मनाया। मोठा सण त्यांनी साजरा केला. यूं तो ये जो करप्ट माने भ्रष्ट जो डिसीजन हुआ है, ये जो बिल पास किया गया, इसके बारे में खुशी मनाने के आणि लिए, का दैनिक ते भ्रष्टता आणि हा जो कायदा तिथं पास झालेला आहे त्याच्या संदर्भात सण आणि मोठा आनंद साजरा और केला. आपको मैं बताना चाहता हूं, तुम्हाला मी सांगू इच्छितो 7 रंगों के द्वारा उस व्हाइट हाउस को डेकोरेट कर दिया। आणि 7 रंगाद्वारे त्या व्हाईट हाऊसला पूर्ण सजवून त्यांनी ठेवलं. 7 रंगों के द्वारा। 7 रंगाद्वारे. मेरे पास क्लिप है लेकिन मैं आपको बता नहीं पा रहा। काळक साहेबांकडे एक व्हिडिओ आहे परंतु ते तुम्हाला सांगू शकत नाही. तो यहाँ पर अगर प्रोजेक्ट होता तो आपको वहाँ पूरा क्लियर तुम्हाला बता। एक प्रोजेक्टर असतं तर तुम्हाला त्याच्यामध्ये स्पष्ट दिसलं असतं. 7 रंगों से व्हाइट हाउस सजाया गया आणि है। 7 रंगाने ते व्हाईट हाऊस विधान भवन सजवलं गेलं होतं. और आज भी जो गे लोग है, गे लोग, आणि आज पण जे शंड है, षंड लोक आहे, जो गे लोग बोलते हैं ज्याला उनको, षंड लोक म्हणूया, आज का मैसेज बहुत टफ है। हाच संदेश खूप कठीण आहे. मैं आपको बता रहा हूँ, डायरेक्टली पवित्र आत्मा बात कर रहा हूँ। पवित्र आत्मा स्पष्ट त्याच्याद्वारे तुमच्याशी ये जो गे माने पुरुषगामी इसको कहा है, पुरुष कामी याला म्हटलेलं आहे, षंड म्हटलेलं आहे. ये जो गे लोग हैं आज पूरी दुनिया को गे बना रहे हैं। आणि हे जे गे लोक आहेत, षंड लोक आहेत, पूर्ण जगाला षंड बनवत आहे. आपको मैं बताना चाहता हूँ, तुम्हाला मी सांगू इच्छितो इन लोगों का क्या एजेंडा है। आणि त्या लोकांचं काय आहे. आज यरूशलेम को गे का कैपिटल बनाया जा रहा है, क्या माने यरूशलेम को गे लोगों की राजधानी बनाया जा रहा है। आणि यरूशलेम षंड लोकांची राजधानी बनवली जात आहे. वे लोग यरूशलेम को ये जो गे लोगों की राजधानी बनाया जा रहा है। आणि षंड लोकांची राजधानी त्यांना बनवलं गेलं आहे. यरूशलेम को बनाया यरूशलेमला बनवलं जात आहे. को बनाया जा रहा है, त्या लोकांना बनवलं, इस्राइल को बनाया जा रहा है, इस्रायलला बनवलं जात आहे. इस्राइल को टारगेट किया जा रहा है। आणि इस्रायलला टार्गेट केलं जात आहे. जानबूझकर शैतान परमेश्वर के भवन को, परमेश्वर की आशीष भूमि, पवित्र भूमि, होली लैंड को अशुद्ध बनाया जा रहा है। जाणून बुजून शैतान जो आहे, देवाची जी पवित्र भूमी आहे, पवित्र जागा आहे, पवित्र देश आहे, तिला मुद्दाम तो अशुद्ध बनवत आहे. उसको कैपिटल बनाया जा रहा है। त्याला कॅपिटल बनवलं जात आहे. कैपिटल माने शहर, प्रमुख शहर, म्हणजे कॅपिटल म्हणजे जो सर्वात प्रमुख शहर, राजधानी। राजधानी. जैसा भारत का कैपिटल दिल्ली है, जसं भारताची राजधानी दिल्ली आहे, वैसा गे लोगों की राजधानी यरूशलेम हुआ। आणि तसं षंड लोकांची जी राजधानी आहे ते यरूशलेम बनत आहे. पुरुषगामी, पुरुषगामी। पुरुषगामी. देखो आप, पहा एकदा ये हो रहा है। हे होत आहे. आप
आपको प्रार्थना की जरूरत है। तुम्हाला प्रार्थनेची गरज आहे. यरूशलेम के लिए प्रार्थना करने की जरूरत है। यरूशलेमसाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. और ये 7 रंग जो है ना, ये गेहूं का झंडे में लगाया जाता आणि हे 7 रंग आहे ना, जे शेंड लोकांचे झेंडे आहेत ना, त्याचे है। पुरुषगामी, पुरुषगामीचे त्यांच्यासाठी ते लावले जातात. ये जो उनका फ्लैग है, आणि तो त्यांचा जो झेंडा आहे, ये पुरुषगामी लोगों का फ्लैग है। आणि पुरुषगामी लोकांचा तो झेंडा त्यांचं चिन्ह आहे. अगर आप जाओगे ब्राजील और बड़े बड़े अमेरिका, बड़े बड़े राष्ट्रों में इनकी बड़ी बड़ी फेस्टिवल मनाए जाते हैं, बड़ी बड़ी यात्राएं निकाली आणि जाती मोठ्या हैं। मोठ्या ब्राझील, अमेरिकेमध्ये मोठ्या मोठ्या देशामध्ये तुम्ही जाता ना, ते मोठी यात्रा तिथं काढतात. आप उनको देखोगे तो आप हैरान परेशान हो जाओगे। तुम्ही त्याला पाहता, तुम्ही हैरान परेशान होऊन जाता. दुनिया नाश की ओर जा रही है। कारण की जग पूर्ण नाशाच्या बाजूला. ये भविष्यवाणी में आपको बता रहा हूं। भविष्यवाणी मी तुम्हाला सांगत क्यों आहे. इतने डिटेल से आप बात कर रहे हैं? इतना डिटेल से क्यों बात कर रहे हैं? आणि सखोल रीतीने तुमच्याशी ते बोलत आहे. हमारी आंखें खुलनी है। आमचे डोळे आज तरी उघडायचे. हमारे बच्चे धोखे में हैं। आज आमचे लेकर धोक्यात आहे. हमारी पीढ़ियां धोखे में हैं। आमची पिढी धोक्यामध्ये आहे. अंत के दिनों में हम लोग आ रहे हैं। कारण की शेवटच्या दिवसात आम्ही आलेलो आहोत. ऐसा हो रहा है, असं ऐसा हो होत रहा है। आहे. लोग शादी कर रहे हैं, शादी करवा रहे हैं। लोक लग्न करत आहे, करून पण देत आहे. आपको समझ रहा है? तुम्हाला समजत आहे. सदोम और अमोरा में एक कायदा और एक नियम ऐसा था। आणि सदम गमोरा शहरामध्ये कायदा एक नियम त्यांचा असा होता. वहां के लोग बहुत घमंडी थे, तिथले लोक खूप गरिष्ठ होते. लेकिन अगर कोई गरजवंत है, कोई लाचार है, भिखारी, उसको अनाज नहीं देते। परंतु एखादा गरीब आहे, दारिद्र्य आहे, गरजवंत आहे, त्याला कधीच त्यांनी अन्नधान्याची जीवन दिले. पैसा भरपूर देंगे, पैसे भरपूर देते, बहुत सारी चीजें देंगे, भरपूर गोष्टी देते, लेकिन खाना नहीं देते। परंतु जेवण कधीच देत नव्हते. आज भी ऐसी बारी आ गई। आणि आज पण तीच वेळ आलेली आहे. आज पैसा दे रहे, आज पैसे देत आहे, घर का खाना कोई नहीं दे रहा परंतु घरातलं जेवण कोणी देत नाही. है ना ऐसा समय? आहे का अशी देखो वेळ? आप ध्यान दो, ये समय आ चुका है। आणि एकदा लक्ष द्या, तीच वेळ आता आलेली आज आहे. लोग पैसा दे रहे लेकिन खाना नहीं दे रहे, आज लोक एक इतरांना पैसे देतील पण जेवण कधीच देणार नाही. क्योंकि वहां सदम गमोरा में ये नियम था। कारण की सदम गमोरा मधला हाच एक नियम अगर होता. कोई खाना देते हुए पकड़ा जाए, आणि जर कोणी जेवण देताना मदत करताना जर पकडला गेला उसको मार दिया तर जाता। त्याला मारून टाकलं जात होतं. और ऐसी घटना वहां पर हुई। आणि अशी घटना पण तिथं झाली. तालमुद के अनुसार लूट को 3 बेटियां थी। आणि तालुक जे ग्रंथ आहेत त्याच्यानुसार लोटाला 3 मुली होत्या. पवित्र शास्त्र 2 के बारे में बताता पवित्र है। शास्त्र 2 मुलीबद्दल लेकिन सांगतात. और भी बहुत सारे ग्रंथ है, उसके बारे में और भी जानकारी लिखी परंतु है। असे पवित्र शास्त्रांच्या आधारे आणखी ग्रंथ आहेत पवित्र शास्त्रावर, त्याच्यात तिची माहिती आहे. बहुत सारे पवित्र शास्त्र के और भी ऐसे कुछ किताबें हैं जो हिस्ट्री ऑफ इजराइल, तालमुद और भी मिद्रास और बहुत सारे ग्रंथों के नाम मैं आपको आणि बता। आणखी एक असे पवित्र शास्त्र काही असे पुस्तक ग्रंथ आहेत, जसं तालमुद, हिस्ट्री ऑफ इस्रायल, असे त्या ग्रंथामध्ये ते दिलेलं आहे. अब बाइबल में यूहन्ना इसका अंत का अध्याय अंत के पद में लिखा है। योहान वर्तमान शेवटचा अध्याय शेवटच्या वचनात लिहिलेला ऐसे आहे. बहुत से चिन्ह और चमत्कार यीशु मसीह ने उस समय किए, असे भरपूर चिन्ह आणि चमत्कार येशूने त्यांच्या वेळेमध्ये वो केले. सब बाइबल में लिखे हुए नहीं है। ते सर्व पवित्र शास्त्रात दिलेले अगर नाही. लिखते तो किताबें नहीं समाप्त। आणि जर ते सगळं लिहून ठेवलं तर या जगामध्ये पुस्तक मावळणार नाही, राहणार नाही. इस वचन के आधार पर बहुत सारे चिन्ह चमत्कार हुए, कारण की या वचनाच्या नुसार येशूने असे भरपूर मोठे चिन्ह चमत्कार, बहुत सारी घटनाएं घटी भरपूर घटना घडलेल्या जो आहेत, बाइबल में समाहित नहीं की जे थी। पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवण्यात आलेले नाही. तालमुद के आधार पर मैं बात कर रहा हूँ। तालमुद जो ग्रंथ पुस्तक आहे त्याच्या आधारावर ते बोलत आहे. लूट की सबसे बड़ी लड़की थी आणि लोटाची सर्वात मोठी मुलगी होती. और उसको इस भिखारी की दया आई। आणि तिला एका भिकाऱ्यांवर गरीबावर दया आली. ये भिखारी उस सदम अमोरा में आया था, आणि एक भिकारी सदम गमोरा शहरात आला होता. और जब वो आया तो उसको पैसा तो बहुत मिला, आणि ज्यावेळेस तो आला त्याला पैसा तो खूप भेटला, लेकिन पानी और खाने कोई नहीं दे रहा है। परंतु पाणी आणि खायला जेवण कोणी देत अब वो नव्हतं. मर रहा था आता तो मरत होता और इसको दया आई। आणि त्याला त्याच्यावर दया आली. इस बहन ने जाकर लूट की जो पहली बेटी है, उसने जाकर उसको खाना खिलाया, पानी आणि पिलाया। ही जी पहिली लोटाची पहिली मुलगी होती तिने दया त्याच्यावर आली. त्याने ती जेवण पण दिलं आणि पाणी पण दिलं उन त्याला. लोगों ने इसको देख लिया, आणि लोकांनी तिला पाहिलं, उसको पकड़ लिया, तिला पकडलं आप सब खुले आम चौक में उसको पूरा निर्वस्त्र कर दिया आणि पूर्ण चौकामध्ये लोकांसोबत तिला निर्वस्त्र करून टाकलं और एक खंबे को बांध दिया। आणि एका खांब्याला बांधलं. उसके ऊपर जो मधु होता है ना, मधुमक्खी का मधु, आणि तिच्यावरचे जे मधमाशांचं जे मध असतं ना, वो पूरा ऊपर से नीचे डाल दिया। आणि ते वरतून पूर्ण खाली टाकलं तिच्या. और बड़ी बड़ी मधमक्खियां, आणि मोठ्या मोठ्या मधमाशा, छोटा नहीं, लहान नाही, बड़ी बड़ी, मोठ्या मोठ्या, उसको क्या बोलते हैं?
आगे मोहन आगी मोहन, हाँ मराठी राइटिंग बड़ी बड़ी मक्खियां मोठ्या मोठ्या आगी मोहळाच्या माश्या हाँ उनको ऊपर छोड़ दिया तिच्यावर त्यांनी सोडल्या. आप सोचो कैसा होता तर विचार करा कसं होत असेल. उसको बांधा हुआ है पहिली गोष्ट तर बांधलेलं आहे शरीर पर पूरा हनी मद है आणि तिच्या शरीरावर पूर्ण मधमाशांचं मध आहे और ये उनके ऊपर मधमक्खियां छोड़ दी आणि इतक्या भयंकर मधमाशा आगी मोहळाच्या उन्होंने तिच्या काट कर उसको खाया ते चावून तिला खावला तिचा उसकी देह. पुकार चिल्लाने की पुकार तिचा जो ओरडण्याचा जो आवाज होता, चिल्लाने की पुकार तिचा ओरडण्याचा आवाज स्वर्ग तक गई स्वर्गापर्यंत गेला. और परमेश्वर ने सदम और अमोरा का न्याय कर दिया आणि देवाने पाहिलं आणि देवाने सदम आणि गमोरा शहराचा न्याय केला. दंडित कर दिया दंडित शासन त्याला ऐसा तालमुद में लिखा है असं तालमुद मध्ये लिहिलेलं और आहे. ये सब पापों का सारी चिल्ला पुकार ऊपर जा आणि चुकी है पापाची सर्व आरडा ओरडा सगळा आज्ञाचा भंग वर स्वर्गात दिलेला बहुत आहे. सारी बातें मैं आपको बताना चाहता हूँ भरपूर अशा गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो. लेकिन यहाँ पर मैं रुकना चाहता हूँ परंतु इथं आम्ही थांबू क्योंकि इच्छितो समय हमारे लिए बहुत इंपॉर्टेंट है कारण वेळ आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. बहुत कुछ बाइबल में लिखा हुआ है भरपूर काही पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे और भी कुछ बातों के लिए हम अगले सेशन में आणि कंप्लीट करेंगे आणखी काही गोष्टी ज्या आहेत ते पुढच्या भागामध्ये आम्ही पूर्ण करू. आज ध्यान दीजिए आज लक्ष द्या, ये अंत का समय आ चुका ही है शेवटची वेळ आलेली आहे. लोग खा रहे पी रहे लोक खात आहे पित आहे शादी कर रहे शादियां करवा रहे लग्न करत आहे लग्न करून पण देत आहे. और भी डिटेल्स है और भी अगले संदेश आणखी रहस्यमय खोल रीतीने पुढच्या भागात पुढच्या रविवारी आम्ही पाहणार मे आहोत. गॉड ब्लेस यू देव तुम्हाला आशीर्वाद और करो आप रिपेंट करो आणि स्वतःला तुम्ही तयार करा, repent पश्चाताप करो. पश्चाताप करा, अपने आप को तैयार करो स्वतःला तयार करा. अगर प्रभु आ जाए तो आप उसके साथ जर सदा देव आज कधी आला तर त्याच्या सोबत आम्हाला तयार असलं पाहिजे. प्रभु यीशु आपको आशीष करे देव प्रभू येशू तुम्हाला आशीर्वाद देव.